श्री दत्तभक्त परिवार आदरणीय अविनाश दादा यांचे अमृततुल्य मार्गदर्शन नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. सरिता 24 स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ सरांना बघा, येत्या 10 तारखेला म्हणजे 10 एप्रिल रोजी आपल्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आहे. आणि या दिवशी खरंच आपल्या घरामध्ये आपण खूप मनोभावे सेवा करतो आणि आपले स्वामी आपले दादा आपल्याकडून नक्कीच ती सेवा करून घेणार आहेत आणि आपल्या ग्रुपवरतीही ती सेवा होणारच आहेत. तर त्याच महाराजांच्याच याच्यावरती आधारित मी तुम्हाला छोटीशी स्टोरी सांगणार आहे, कथा सांगणार आहे. महाराजांच्या त्यावेळेला घडलेल्या ज्या लीला आहेत त्याच एका लीलेचं मी आज तुम्हाला वर्णन करून दाखवणार आहे. अभिमानाने फुगलेली 3 गोसावी. एक वेळ अक्कलकोटास गिरीपुरी भारती या पंथातील 3 गोसावी अंगाने अगदी धष्टपुष्ट होते, बोलण्यात धीट होते, काही संस्कृत शिकलेले असे 3 जण आले. स्वामी समर्थांना दुरून पाहून नमस्कार वगैरे काहीही न करता, म्हणजे आपण महाराजांना प्रथम मुजरा करतो, पण त्यांनी त्या तिघांनी काही मुजरा नाही, काही नाही, अगदी म्हणजे आले तसे ते डायरेक्ट आतमध्ये आले. विश्वनाथ श्रीपाद भट यांना विचारू लागले, हे स्वामी कोठील, कोण, हंस की परमहंस? म्हणजे बघा, ज्यांच्याबद्दल ज्यांना कोणाला माहिती नसतं त्यावेळेला ते तसेच असतात, ज्यांच्यामध्ये थोडंसं काहीतरी अभिमान. आता त्या कथेचं नावच, लीलेचं नावच दिलेलं आहे की अभिमान. त्या तिघांमध्येही तसाच अभिमान होता, म्हणून कदाचित त्यांना थोडंसं स्वामींसमोर झुकण्यामध्ये त्यांना थोडासा कष्ट वाटले असतील, म्हणूनच कदाचित त्यांनी विचारलं, हंस की परमहंस? संन्यासापासून पलंग, गाद्या, गिरद्या आहेत, यांचा दंड कोठे आहे? हा मार्ग कोणत्या शास्त्रात प्रतिपादन केला आहे? कोणत्या शास्त्राचे याला प्रमाण आहे? असे उद्धट शब्द विचारू लागले श्रीपाद भट्टांना. मग त्यावरती श्रीपाद भट्ट म्हणाले, तुम्ही स्वामींपुढे चला आणि त्यांनाच विचारा, म्हणजे तुम्हाच समजेल की स्वामी कोण, श्री स्वामी समर्थ कोण. असं ऐकून ते 3 गोसावी श्री समर्थांच्या पुढे गेले. तो जीभ जड होऊन तिघांचीही वाचा बंद झाली. जे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, ज्यांच्या इच्छेशिवाय झाडाचे एक पानही हालत नाही, त्यांच्या जिभेतून, त्यांच्या इच्छेनुसार त्या तिघांच्या जिभेतून कसे शब्द बाहेर निघणार, त्यांच्या वाचेतून कसे शब्द बाहेर निघणार, तिघांची वाचा अगदी बंद झाली. एकालाही बोलता येईना. मग काय विचारता, अंजन पडले की डोळे उघडलेच, पडदा काढला की आतील वस्तू दिसलीच. त्याप्रमाणे वाचा बंद होताच विद्यारूपी डोळ्यावरची अंधारी एकदम नाहीशी होऊन दिव्य दृष्टीने सद्गुरूंना पाहू लागले. तोच ते दिव्य तेज त्याच्याने सहन करवेना. म्हणजे त्या तिघांनी जसं अभिमानाने येऊन ते बोलते, हे कोण, स्वामी कोण, हे हंस की परमहंस, त्यांच्याबद्दल त्यांना माहिती नसताना त्यांनी जी वाचा केली होती आणि नंतर जसं ते सद्गुरूंच्या समोर गेले, सद्गुरूंना त्यांच्या म्हणजे दिव्य दृष्टीने बघू लागले, त्यावेळेला त्यांना ते कळलं आणि ते तेज त्यांच्याच्याने सहन होत नव्हतं. त्यांना मनात मोठा पश्चाताप झाला. आपण म्हणतोच ना, पश्चातेन शुष्यती असे शास्त्रवचन आले. घळाघळा रडू लागले तिघही, लोटांगणे घालू लागले आणि जशी लोटांगण घालण्यास सुरुवात केली, अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या तिघांच्याही. लोक म्हणू लागले, बुवाजी पुरे, आता नमस्कार. ते कुठे थांबतात, त्यांचे सारखे नमस्कार चालूच होते. म्हणजे बघा, ज्या वेळेला त्यांना स्वामींची खरोखर त्यांना महती कळली, त्यावेळेला बघा त्यांची कशी अवस्था झाली. गर्वहत झालेले पाहून श्री गुरुराज कळवळले. त्यांनी त्या तिघांनाही पुढे बोलावून जिभा काढण्यास सांगितले. तेथील थोडे भस्म घेऊन जिभेवर टाकले. जिभेवर भस्म पडताच मुकत्व जाऊन पूर्ववाणी प्राप्त झाली आणि त्यांनी स्तुतीला आरंभ केला. काय हो, आम्ही उन्मत्त, विंचवाला विष असते थोडे पण नांगीवर, त्याप्रमाणे आम्ही किंचित विद्येचा अभिमान घेऊन कित्येक लोकांना धिक्कारले असतील. कशाकरिता? तर आपली प्रतिष्ठा होण्याकरिता. बघा, ज्या वेळेला आपल्याला थोडंसं काही ज्ञान येतं, आपल्याला बाकीच्या गोष्टींचं थोडंसं काही कळू लागतं, त्यावेळेला आपल्यामध्ये सुद्धा अभिमान हा जागाच होत असतो. तशीच ही त्यावरतीच आधारित कथा आहे. हे देहबुद्धी राक्षसी नव्हे काय, याने अधोगतीला आम्ही खास गेलो असतो, पण कोठील कोणत्या जन्मातील पुण्याई उदयास आली. त्या योगाने महत्पुरुषाच्या दर्शनाबरोबर गर्वरूपी पाप नाहीसे होऊन विवेकरूपी प्रकाश आमच्या हृदयात एकदम पडला. जसा त्रिलोक्यात काळोख असता सूर्याचा उदय होता,
अंधाराचे अगदी नाव नाहीसे होऊन जाते. जिकडे तिकडे फक्त प्रकाशच प्रकाश होऊन जातो, त्याप्रमाणे आमची आज स्थिती झाली. ती काय वर्णन करावी? चारी वाणी कुंठित होतील, जन्माचे सार्थक झाले. धन्य धन्य हे श्री गुरुराज, धन्य धन्य ते देवाधिदेव, आनंद रूप करुणासागर, अनाथनाथा, दिनोद्धारा, भक्तवत्सला, धन्य धन्य. बघा तिघांच्याही वाणीतून कुठे शब्द बाहेर पडू लागले. तुझी अगम्य लीला वेदशास्त्रांतिकांनाही अगम्य आहे. असो, आता आमची पुढे काय वाट? आमचे हित कसे होईल? आम्ही या अविद्येपासून कसे मुक्त होऊ? आम्हाला ईश्वरनिष्ठा कशी प्राप्त होईल? असा त्यांनी श्री स्वामी समर्थांना अनन्य भावाने प्रश्न केला. तेव्हा जगद्गुरु महाराज म्हणाले, संतांच्या भाषणावर विश्वास ठेवा, संतांना शरण जा, गर्व अगदी टाकून द्या, भजन पूजन नामस्मरण करीत राहा. यदृच्छेने मिळेल त्यात संतुष्ट राहा. भूत मात्र आत्मा आहे, करिता कोणत्याही भूताला काया वाचा मनाने पीडा देऊ नका. माझ्या ठिकाणी प्रेम ठेवा, करता करविता सर्व ईश्वर आहे, अशी भावना ठेवा. बघा, आपण आपल्या स्वामी समर्थ महाराजांचे स्तवन ज्या वेळेला घेतो त्यावेळेस आपण स्वतःला सुद्धा मीपणा टाकून देण्यास आपण हे करत असतो. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता मीपणाची नसेची, असं आपण त्यामध्ये वाक्य बोलतो आपल्या स्वामीबद्दल. आणि आपला मीपणा टाकण्यास आपल्या महाराजांना सांगत असतो की महाराज, माझा मीपणा काढून टाका आणि करता करविता सर्व तुम्हीच आहात, अशी भावना ठेवा. भक्तीचा आश्रय करा. याप्रमाणे उपासना सिद्ध झाली म्हणजे तुम्ही कृतकार्य व्हाल. जा आता, असे महाराजांनी सांगितले. तेव्हा ते तिघे म्हणाले, आता आम्हास कोठे जाण्यास सांगता? आपल्या चरणापाशीच सेवेला ठेवा. आता हे चरण सोडावेसे वाटत नाही. या चरण तेजापुढे तीर्थक्षेत्रे, देव किंवा साधू यांची प्रतिष्ठा नाही. कारण ती तीर्थक्षेत्रे किंवा देवता तत्काळ फल देत नाहीत, पण या चरणांचे दर्शन होता सर्व प्रकारचे मानसिक दोष जाऊन शुद्ध जात आहोत. आता जशी आज आमची स्थिती आहे तशीच उत्तरोत्तर वाढत जाऊन आपल्या चरणांची अखंड भक्ती घडावी व अद्वैत प्रेम आमच्या हृदयात भरून राहावे, हेच मागणे आहे. आपल्या चरणांचा विसर कोणत्याही जन्मात पडू नये, अशी अनेक प्रकारे प्रार्थना करून ते दंडप्राय भूमीवर पडले. पुष्कळ वेळ तसेच होते. बघा, म्हणजे त्यांच्या कृत्याची, त्यांचे ते जे काही शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं, जी विद्या त्यांना होती, त्या विद्येचा सगळा विसर पडून ते अगदी स्वामींना शरण आलेले होते आणि स्वामींना म्हणत होते, स्वामी हे भगवंता, आम्हाला त्याच चरणाशी ठेव, आता आम्हाला कुठंही दूर करू नको आणि कायमस्वरूपी आम्हाला तुझ्या याच्याशी लीन राहू दे, तुझ्या भक्तीत राहू दे, तुझ्या नामस्मरणात राहू दे. आम्हाला कोणत्याही जन्मात आम्हाला तुझा विसर पडू नये, असा आम्हाला आशीर्वाद दे. मग सेवेकरांनी त्यांना उठविले. श्री गुरुरायांनी त्यांना प्रसाद दिला. तो प्रसाद त्यांनी मोठ्या श्रद्धेने तेथेच भक्षण केला. महाराजांच्या सेवेकरिता तेथेच राहिले. महाराज समाधिस्थ होईपर्यंत ते अक्कलकोटी राहिले. श्री गुरु समाधिस्थ झाल्यावर तीर्थे करण्याकरिता ते तिथे निघून गेले. यावरून असे दिसते की कोणी कितीही दुर्गुणी असला तरी तत्काळ श्री गुरु दत्तांचे चरण सानिध्य पुरे झाले की तो मुक्त झालाच म्हणून समजावा. अग्नीचे आणि काष्टाचे सानिध्य झाले की ते अग्निरूप झाले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, इंधनी अग्नी उद्दीपे आणि इंधन हे भाष हारपे, असे अक्कलकोट निवासी सद्गुरु दयाघनांनी कित्येकांना उद्धरिले असतील, कोण जाणे. श्री स्वामी समर्थ. बघा, आपल्याही आयुष्यात स्वामी काय, स्वामी सेवा काय, हे आपल्याला खरंच माहिती नव्हतं. पण आपण ह्या ग्रुपच्या माध्यमातून जोडलो गेलो. आपल्याला दादांनी आपल्याला स्वामी समर्थ काय, स्वामी समर्थ महाराज काय, ते समजावून सांगितले. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या प्रापंचिक, आपल्या संसारिक ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या, त्या दुःखांच्या याच्यावरती आपल्याला सेवा देऊन आपल्या प्रश्नाला उत्तर दिले. आपल्या याला भरपूर असे अनुभव आहेत, भरपूर सेवेकऱ्यांचे माझे सुद्धा अनुभव आहेत की आजवर आपल्याला दादांनी खूप सुंदर असे मार्गदर्शन आपल्याला केलेले आहेत आणि आपले स्वामी आपल्याला समजावून सांगितले आहेत. आपण अजूनही कमीच आहोत स्वामी समजण्यासाठी आणि दादा आपल्याला नेहमीच सांगत असतात की स्वामींची सेवा करा, नामस्मरण करा, नामस्मरणात राहा, जेणेकरून तुमच्या पुढे कोणतंही संकट येणार नाही. तर आजची ही कथा तशीच होती. आजची ही लीला ही अशीच होती की कधीही जरी तुम्ही किती मोठे व्हाल, तुम्ही किती श्रीमंत व्हा, तुम्ही
कितीही श्रीमंत व्हा, पण नामस्मरणापुढे कोणती श्रीमंती टिकत नाही. तुमच्याकडे भरपूर पैसा असू द्या, भरपूर पैसा असू द्या, पण तुमच्या खात्यामध्ये जर नामस्मरणाची जर ठेव नसेल तर तुमच्या श्रीमंतीला काहीही उपयोग नाही. म्हणून ठेवायचीच असेल बँकेमध्ये ठेव तर फक्त नामस्मरणाची ठेवा, अध्यात्माची ठेवा आणि दुसऱ्यांप्रती आदर, प्रेम, भाव ही वासना ठेवा. श्री स्वामी समर्थ. माझं जर काही चुकलं असेल तर ते माझे शब्द मला परत करा आणि जे योग्य असेल तेच तुम्ही घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कोण मार्गदर्शन करतंय पुढे? श्री स्वामी समर्थ. कोण करतोय कंटिन्यू? सस्ते दादा बोलणार होते ना? श्री स्वामी समर्थ. सस्ते दादा बोलणार होते ना? बोलतंय का कोणी? म्हणाले होते ताई, पण काही जॉईन दिसत नाहीयेत मला इथे. चालेल मग. अजून कोणी बोलतायत का? चालेल, मी कंटिन्यू करते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद प्रपद्ये. आज श्री स्वामी समर्थ. काही आवाज नाही येत आहे. श्री स्वामी समर्थ ताई. अभिरुची ताई आवाज नाही येत आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. येतोय ताई आवाज? असंच ते दादांना केलं बोलतील ते. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. आवाज येतो का? हो हो येतोय दादा. हा. श्री स्वामी. हा, मी बोलतो 10 मिनिटं. सस्ते दादा बोलतोय. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज मिरज गाव मध्ये मेळाव्यासाठी सर्वांची उपस्थिती आहे. त्यातूनही वेळ काढून आपल्याला या बोलण्याविषयी संधी मिळते ते आपलं भाग्यच आहे. स्वामी सेवा घडते ते सर्व ऍडमिन सेवेकरी खरोखरच भाग्यवान आहे. तर आज गीतेतल्या एका श्लोकावर
मी 5-10 मिनिटं बोलतो आहे. तो श्लोक असा आहे, अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम यतज्ञानमिति प्रोक्तम मज्ञानम यदतो अन्यथा. भगवान गोपाल कृष्णांनी अर्जुनाला जो उपदेश केलेला आहे, सर्वात आणि महत्वाचा उपदेश या श्लोकामध्ये बरंच काही दडलेलं आहे. गीतेमधला अर्थ दादा म्हणते तसं की अध्यात्म ज्ञान हे नित्य त्यामध्ये रत असलं पाहिजे. अध्यात्म ज्ञानाशिवाय जीवनाला अर्थ नाही, तरणोपाय नाही, जीवनाचं सार्थक नाही. जसं आम्हाला स्वामी भक्ती केल्याशिवाय, भगवंताला पाहिल्याशिवाय, त्यांचं नाम घेतल्याशिवाय आमचं जीवन शून्य ठरतंय. जीवनामध्ये नामाला जे महत्व आहे, चिंतनाला महत्व आहे, ध्यानाला महत्व आहे, ते कशालाच नाही. त्रिभुवनाचं राज्य जरी मिळालं तरी नामस्मरणाची बरोबरी नव्हे, कुठला हजारावा अंशही नाही त्याच्यामध्ये. म्हणून आम्हाला अध्यात्म ज्ञानामध्ये कसं रत होता येईल, भगवंताविषयी आमचं प्रेम कसं उत्पन्न होईल, कशी आवड निर्माण होईल आणि आम्हाला प्रेमाने आणि आवडीनं नामस्मरण करता येईल, याच्यासाठी आमचा अट्टास असला पाहिजे. की जे चिंतन असं आहे की कशाही स्वरूपातून, तन मन धन कुठल्याही स्वरूपातून आम्हाला भगवंताची सेवा करायची. कारण देवाने हा जो देह दिलाय मनुष्याचा, तुकोबाराय म्हणतात, देवे दिला देह भजना गोमटा आणि तोया झाला फाटा बाधिकेचा. आम्हाला देहच भजनासाठी भगवंताच्या स्वामींच्या प्राप्तीसाठी आहे. पण आम्हाला संसारातली जी काही मोहमाया आहे, भगवंताची माया तरुण जायला खूप 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 अनिवार्य आहे. पण ती फक्त भगवंताच्या नामाने, दत्तप्रभूंच्या नावाने आणि स्वामी समर्थांच्या नावानेच तरुण जात आहे. एरवी दुसरा इथं कुठलाही उपाय चालत नाही. कुठला म्हणजे कुठलाच नाही. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, देवा अमृताहून तुझं गोड असलेलं नाम, त्या नामापुढं अमृत सुद्धा ठीक आहे. तर अशा नामस्मरणामध्ये आम्हाला अठ्ठास, हटाटो, चित्त, ध्यान हे आम्हाला त्याच्यामध्ये लावता आलं पाहिजे. म्हणून नाम हेच तरणोपाय आहे, नाम हेच जीवनाचं सार आहे. आणि हे सार आम्हाला अखंडित, भगवंताचे उपकार खरं तर आम्हाला अखंड जागी करतात. अखंड आम्हाला पहा, अर्जुनाची भक्ती अशी होती, अर्जुन झोपेत सुद्धा कृष्णाचा त्यांचा रोम रोम सुद्धा कृष्ण नामाचं भजन करत होता. ही कसली भक्ती होती. म्हणून आम्हाला इतकी जरी नाही जमली तरी आमच्या परीनं आम्ही भगवंताला एकच म्हणू, स्वामींना एक म्हणून, स्वामी आम्ही जे काय मागच्या आमचं पाप पुण्य अपराध नका पाहू. आज आम्ही तुमच्या चरणाशी आलोय. तुम्ही कृपाळू आहात, दयाघन आहात, परमात्मा आहात. तुम्ही अनाथांची माय आहात. आमचे अपराध आणि काही कुठले गुन्हे न पाहता आम्हाला चरणाजवळ ठाव द्या आणि आमच्या जीवनाचं सार्थक करा. आमची जीवनाची नाव पहिलं थडीला लावा आणि आमचं हित कशात आहे ते काय स्वामी करा. आणि आमची कशी असेल तशी भक्ती, जशी जमेल तशी करतोय आम्ही, असेल तसं नाव घेतोय आणि ते तुम्ही गोड मानून घ्या आणि आमच्या जीवनाचा उद्धार करा. हे आम्हाला स्वामींकडे मागायचं आहे, भगवंताकडे मागायचं आहे, दत्तप्रभूंकडे मागायचं. प्रत्येक भाऊ संसार सुद्धा माणूस कष्ट करतो, पण काहीतरी सेवेची अपेक्षा. पण इथं आपण एकच अपेक्षा करतोय की तुमचं नाम द्या. आणि नुसतं नाम देऊ नका, तर ते आवडीनं द्या आणि प्रेमाने द्या. आणि ते तुम्हाला खूप आवडते. तुम्ही नामासाठी उडी घालिणार आहे. भगवंत नामासाठी गरुडालाही मागे टाकून धावतात आणि आपल्या भक्ताच्या संकटात ताबडतोब हजर राहतात. ही आजपर्यंत त्यांची ख्याती आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा तुम्ही जे आम्हाला वचन दिलंय ना ते खोटं ठरवलं म्हणले.
तुम्ही अनाथांची माया, कृपाळवांची माया, तुम्ही कृपाळू आहात, तुमचं ब्रीद तुम्ही साच करा म्हणून. आम्ही कसे असू म्हणले, असो नसो भाव, आलो तुझी ठाया, आणि कृपा करी आता पंढरी राया. आता देवा, आमचं काय पाप पुण्य अपराध पाहू नका. आम्ही तुमच्या चरणाजवळ ठाव मागितलाय. आमचे गुन्हे पाहू नका, आमचे अपराध पाहू नका, आमचे अवगुण पाहू नका, आमचं काय केलेलं पाप पुण्य पाहू नका. आता आम्ही तुमचे भक्त झालो. म्हणून आम्हाला या अध्यात्म ज्ञानामध्ये, परमार्थामध्ये आचार संपन्न बनवा, विचार संपन्न बनवा, आणि असे प्रेमाचे भक्त बनवा, आणि प्रेम सुख आणि ज्ञान आणि आवड ते परमार्थामध्ये द्या. हेच अध्यात्म ज्ञानातलं सगळ्यात मोठं सार आहे. अध्यात्म ज्ञान हे नित्य असलं पाहिजे म्हणतात. अध्यात्म भगवंत म्हणतात अर्जुना, अध्यात्म ज्ञानामध्ये नित्य रत राहा, नित्य आवड धर, कुठलाही कशाचाही विचार करू नको. आणि त्याच्यामध्ये जर नित्य राहिलास तर हेच खरं ज्ञान आहे, हे जीवनातलं सार आहे. आणि यानं काय होतं या ज्ञानानं? तत्वज्ञान रूपी परमात्मा, तो असणारा परम दयाळू परमेश्वर, ते दत्त प्रभू आणि ते श्री स्वामी समर्थ आमच्यावर कृपा करतात. त्या नामामुळं आणि त्या ज्ञानामध्ये नित्य रत राहण्यामुळं, त्यांच्या सेवेमुळं, त्यांच्या ध्यानामुळं, त्यांच्या चिंतनामुळं आणि त्यांच्या कार्यात भाग घेतल्यामुळं, त्यांचं चरित्राचं श्रवण केल्यामुळं, चरित्राचं गायन केल्यामुळं, चरित्राचं वाचन केल्यामुळं आम्हाला हे सगळं प्राप्त होतंय. आणि असंच होत राहू दे. आणि असा असणारा एरवी लाखो खटाटोप केले लोक, 80-80 हजार वर्ष हिमालयात जाऊन राहिले, दाढी झटा वाढवल्या, भगवी वस्त्र घातली, वल्कल घातली, कंदमुळं फळं खाऊन राहिली, पण त्यांच्या देव स्वप्नात येईना. पण तो देव अशा या नामस्मरणाने आणि या तुमच्या प्रेमळ भक्तीनं ताबडतोब हाताला येतो. हे अध्यात्म ज्ञानाचं आमचं परम गुह्य आणि भगवंताने अर्जुनाला सांगून टाकलेलं आहे. आणि ह्याच्या पुढेही जाऊन सांगितलं, हे ज्ञान आहे जगातलं सर्वश्रेष्ठ. अध्यात्म ज्ञान म्हणजे हे ज्ञान आहे. यत ज्ञानमिति प्रोक्तम, म्हणजे हे ज्ञान भगवंताने अर्जुनाला सांगितलं. आणि इतर जे काय आहे म्हणले, मज्ञानम यदतो अज्ञाना अन्यथा, याच्याशिवाय अन्यथा जे काही ज्ञान आहेत, तसं जगात अनंत प्रकारचं ज्ञान आहे. ज्ञानाचा प्रकार अध्यात्म ज्ञानातला प्रमुख ज्ञान आहे, मुख्य ज्ञान आहे, ते देवाच्या आवडीचं ज्ञान आहे. बाकीचं ज्ञान म्हणलं तर एखादा डॉक्टर हृदयाचं ऑपरेशन करतो, निष्णात असतो, आणि लगेच हृदय विकार काढून, त्यातला रोग काढून हृदयात त्यात आहे तसं ठेवतो, त्याला टाके घालतो, त्याची भूल काढतो, दुसऱ्या दिवशी जिवंत करतो. हे एक ज्ञान आहे विज्ञाना क्षेत्रातलं. एखादा गवंडी आहे, तो ताजमहालासारखी वास्तू बांधतो आणि कुठं पाणी पडतं तेही कळत नाही. हे एक ज्ञान आहे. त्याला इमारत बांधणं ही एक कला आहे. त्याची सांधमोड कशी करायची, कुठला माल वापरायचा, खाली पाया कसा भरायचा, किती मजल्याला किती खाली सिमेंट स्टील टाकायचं, कुठलं वापरायचं, किती खोदायचं, हे एक ज्ञान आहे जगामध्ये. एखादा व्यापारी आहे, तो माल कसा खरेदी करायचा आणि कोणाला कसा विकायचा, हे एक ज्ञान आहे जगामध्ये. व्यापाराचं ज्ञान आहे, शेतकऱ्याचं ज्ञान आहे, शेती कशी पिकवायची, शेती कशी करायची, ही कुठली माती आहे, त्याला कुठलं खत घालायचं, त्याला कुठलं आणि पीक घ्यायचं आणि ते कुठल्या बाजारात नेऊन विकायचं, मग 4 पैसे कसे मिळतील. हे शेतीचं एक ज्ञान आहे, डॉक्टरचं एक ज्ञान आहे, व्यापाराचं एक ज्ञान आहे. सैन्यात गेलं, सीमेवर तर गोळी कशी चालवावी, शत्रूचा वेध कसा घ्यावा, आपण कसं लपून छपून शत्रूला हैराण करावं, एक गनिम गाव्याचं एक ज्ञान आहे शत्रू पक्षामध्ये. आणि रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा आणखी काही ज्ञान आहेत जगण्यासाठी. एक विज्ञान आहे, त्या विज्ञानानं चंद्रावरही जाता येत, तिथं जाऊन तिथल्या ह्याचा सगळा शोध घेता येतो, माती पाणी परीक्षण करता येत, तिथंही यान सोडता येत. एका ज्ञानानं विमान चालवता येत, एका ज्ञानानं रेल्वे चालवता येते, एका ज्ञानानं बस, रेल्वे, ट्रॅक्टर, काही वाहन चालवता येतात. अशी अनंत प्रकारचं ज्ञान आहे या जगामध्ये. तर सर्वात हे जे आहे ना, भगवंताच्या दृष्टीनं आणि स्वामी महाराजांच्या दृष्टीनं हे अज्ञान आहे. हे फक्त तुमचं पोट भरण्याचं ज्ञान आहे. या ज्ञानाला पोट भरून पैसे मिळवणे एवढाच अर्थ आहे. आणि आजकाल तर या जगामध्ये माणसं पैसा मिळवलं कीच पैशाला वाल्यालाच मोठा वाटतो. हे किती अज्ञान आहे जगामध्ये.
पैसा मिळाला की त्याच्यासारखा मोठा कोणीच नाही. त्याचंच नाव सगळीकडे चर्चाने गावागावात किती गाव गुणी असो ना. परंतु आज आम्हाला जे खरे ज्ञानी आहेत, जे खरे भगवंताचे प्रेमळ आहेत, जे गुणी आहेत, ते भगवंताला फार मोठे आहेत. ते श्रीमंत आहेत देवाजवळ, ते श्रीमंत आहेत स्वामी महाराजाजवळ. म्हणून आम्हाला अध्यात्म ज्ञानामध्ये नित्य रत राहायची आवड. रोज स्वामींना आम्ही कळकळीनं विनंती करतो, डोळ्यात अश्रू आणून विनंती करतो. डोळे दुखेपर्यंत अश्रू जरी वाहिले तर स्वामी नामाचा जप आम्ही सोडत नाही, भगवंताच्या नावाचा जप सोडत नाही. कशाही प्रकारे देवा तुझं नाम यावं आणि हेच आम्हाला दे देवा. आणि जन्मोजन्मी जेव्हा पुण्य करावं, अहो तुकोबाराय म्हणतात, देवा तुमचं जर नाम घडत असेल ना, मिळत असेल ही अध्यात्म ज्ञानात ही भक्ती, तर तुटो हे मस्तकन फुटो हे शरीर, परिनारायण कृपा करू. फळीनं भिकारीन पंढरीचा वार करी. अरे आम्ही भिकारी होईल देवा तुझ्यासाठी. कंदमुळं फळं खाऊन आम्ही झाडाच्या साली पांघरून राहू, वस्त्र नाही मिळत, कंदमुळं खाऊन राहू, जंगलात राहू, पण तुझं नाम घेऊन. तुझ्या नामाशिवाय आम्हाला, चिंतनाशिवाय आम्हाला काहीच कळत नाही म्हणजे दुसरं या जगामध्ये. तुझ्यासारखा असा समर्थ आणि कृपाळू, ज्ञानी आणि भक्ताच्या हाकेला धावणारा या त्रिभुवनात दुसरा कुणी नाही. म्हणून देवा तू आमच्यासाठी एवढंच कर म्हणले. आम्हाला काही त्रास होऊ दे म्हणले, मस्त फुटू दे, आणि आम्ही तुझ्या नामासाठी तुझ्यावरनं आम्ही जीव वाळून टाकू म्हणले. तुका म्हणे काय करीन कुरुवंडीन सांडी हे मस्तक वाळून, मस्तक नव जीव वाळून टाकतो म्हणले, पण तू कृपा कर. असं बोलताना सुद्धा घरीवर येतो. फारच चिंतनीय ज्ञान आहे आणि मी तेच वागतो देवाला. आताही आश्रयांच्या धारा लागतात बापू. बोलायचं म्हणलं तर ते भाव अंतकरात आणि हृदयात उमटल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून पुन्हा एकदा गोपाल कृष्णांनी अर्जुनाला जो उपदेश केला तो श्लोक असा: अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम यत ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतो अन्यथा. भावुक होऊन मला पुढे काही बोलता येईना खरं तर, तरी पण आपली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे. आणि पुन्हा तुम्ही आणखी त्याच्यामध्ये एवढ्याही गडबडीतून, एवढ्याही ह्याच्यातून संधी दिली. स्वामींची कृपा, भगवंताची कृपा, दत्तप्रभूंची कृपा आहे, दादांची कृपा आहे. अशीच कृपा आपले सर्व ऍडमिन सेवेकरांना मिळावी, सर्वांचा उद्धार व्हावा, या ज्ञानामध्ये नित्य राहत राहावं, हीच पुन्हा एकदा स्वामींकडे मागतो, देवाकडे मागतो, दादांकडे मागतो. आणि माझी सेवा भगवंतांनी, दादांनी, सर्वांनी गोड करून घ्यावी. तुम्ही सर्वांनी, सगळ्यांना एकदा परत एकदा विनंती करतो आणि माझ्या सेवेला इथं पूर्ण विराम देतो. जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पुढची सेवा कंटिन्यू करा. श्री स्वामी समर्थ. ज्यांना कोणाला आपल्या ऑनलाईनच्या माध्यमातून अनुभव आलेले असतील ते हँड रेस करायचे आहे, त्यांना अलाउ केलं जाईल. गोल सर्कलला टच करायचं आहे आणि आपला अनुभव सांगायचा आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपल्या ऑनलाईनच्या माध्यमातून ज्यांना कोणाला अनुभव आलेले असतील त्यांनी आपले अनुभव सांगायचे आहे. श्री स्वामी समर्थ. गोल सर्कलला टच करायचं आहे, तुम्हाला अलाउ करण्यात येईल. स्वामी समर्थ. आवाज येतोय ताई माझा? श्री स्वामी समर्थ. ताई येतोय आवाज, बोला. श्री स्वामी समर्थ सर्वांना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा.
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, रोज आपल्या ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून छान अशा सेवा होत असतात. त्या सेवांनी आपले प्रारब्धाचे दोष नाहीसे होत असतात आणि आपण जी सेवा करत असतो ती सगळी सेवा आपल्याकडून स्वामी इच्छेने होत असते. त्याचप्रमाणे आपल्याला ही घरात बसून सेवा करण्याची संधी आदरणीय अविनाश दादांमुळे प्राप्त झालेली आहे. तर या सेवेत आपण तर सहभागी होतोच. म्हणजे आपण सहभागी होतो म्हणजे स्वामी इच्छा असते म्हणून होत असतो. तर या सेवेत सातत्य ठेवणं महत्वाचं असतं. सातत्य म्हणजे आपण बघा, कोणत्या मठात किंवा मंदिरात जाऊन सेवा करणं आपल्याला पॉसिबल नाही, किंवा काही जे शिक्षण नसलेले जे आहेत, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, असे सेवेकरी, त्यानंतर जे काही कारणास्तव लांबपर्यंत चालू शकत नाही, तर अशा सेवेकऱ्यांना घरात बसून सेवा करण्याची संधी आपल्या ग्रुप श्री गुरुदेव दत्त भक्त परिवाराच्या वतीने जी अवेलेबल करून दिलेली आहे दादांनी, तर त्या संधीचं सोनं करायचंय. तुम्ही सेवेला बसणं म्हणजे, आता बघा, बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतो की सेवा करायची म्हणजे देवासमोर 2 तास बसायचं किंवा 1 तास बसायचं. काही काहींना तर 15 मिनिटं बसायला सुद्धा कंटाळा येत असतो. तसं नाही. तुम्ही पूजा करणं म्हणजे तुम्ही देव म्हणजे करतात म्हणून असं बोलायचं नाही. आपण म्हणतो आम्ही खूप सेवा केली, आम्ही खूप सेवा केली. तुम्ही काय सेवा करतात? त्या देवाची 12-12 वर्ष तपश्चर्या करून ती सेवा त्या देवापर्यंत पोहोचत नाही, तर आपण 1-2 तास सेवा करून कशी पोहोचणार? कसे आपले प्रारब्धाचे दोष मिटले जाणार? पण दरवेळेस मीटिंग मध्ये बरेच असे सेवेकरी असतात, सांगतात आम्ही खूप सेवा करतो. काय तुम्ही काय सेवा केली? एक गुरुचरित्र केलं म्हणजे खूप सेवा झाली असं नाही. आपण ज्यावेळेस सातत्य ठेवतो किंवा सेवेत जे स्वामींसमोर बसायचंय, मंत्र म्हणायचे, खूप ग्रंथ वाचायचे असं नाही. तुम्ही जाता येता स्वामी जप करा. कुणाचे मन दुखवू नका. सातत्य म्हणजे काय? तुम्ही कंटिन्यू कुठेही स्वामी नामाचं, म्हणजे असं नाहीये की बंधनकारक, म्हणजे असं बंधन हे नाहीये की बुवा तुम्ही इथे स्वामींचं नाव घेऊ शकत नाही, तिथे स्वामींचं नाव घेऊ शकत नाही. स्वतःच्या मनाला अशी सवय लावायची ना की कंटिन्यू, म्हणजे कुठे उठता बसता जागता झोपता कुठे एनी वेअर जिथे आपण असू तिथे आपण स्वामींचं नाम जपलं पाहिजे. किंवा आपण म्हणतो अरे ते सेवा करतात, आम्ही सेवा करत नाही, आमची सेवा पावत नाही. ते मन लावून करतात सेवा. ते जेवढा वेळ देतात ते स्वामींनाच देत असतात. आपण सेवेला बसतो, आपलं मन कुठे 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 भरकटत असतं. आज काय करायचं? आपण एक ओवी वाचतो, दुसरा विचार करतो, आज काय करायचं, आज काय खायचं, आज कुणाला भेटायचं, आज हा असं बोलला, आज तो तसा बोलला. पण असं आज आपण म्हणतो का? आपण जी सेवा करतोय, आपण जो ग्रंथ वाचतोय तो मन लावून वाचला तर तुम्हाला त्या ग्रंथामधले सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत जातील. गुरुचरित्र ग्रंथ जरी घेतला, हा 4था वेद मानला जातो. गुरुचरित्र तुम्ही वाचतात, बरेच सेवेकरी पारायण करतात. हा बाई, माझं पारायण 2 तासात पूर्ण होतं, हा माझं 1 तासातच पूर्ण होतं, मग तिचं 1 तासात पूर्ण होतं, माझं 2 तासात पूर्ण होतं, मग मी लवकर फास्ट मध्ये वाचून केलंच पाहिजे असं नाही. तुम्ही 2 तास वाचा, 3 तास वाचा, तुमच्या वाचन स्पीडवर डिपेंड करतं तुम्ही काय वाचतात. तुम्ही वाचन तर करतायत, पण जे काही तुम्ही वाचतात त्याच्यातून तुम्ही काय समजावून घेतायत? आपण काय करतो? आपण डायरेक्ट स्वामींना समजून घेण्यामागे लागतो. स्वामींना समजून घेण्यामागे लागण्यापेक्षा स्वामी तत्व काय आहे, स्वामी सांगतात काय, हे समजून घेणं महत्वाचं असतं. स्वामी काय सांगतात? दुसऱ्यांचं मन दुखवायचं नाही. आपण जसं स्वामींसमोर वागतो तसं मागे पण वागलं पाहिजे. म्हणजे आपण जसे मागे तसे पुढे स्वामींपुढे वागलं पाहिजे. म्हणजे आपल्या आचरणात पण चांगलापणा पाहिजे. दुसऱ्यांचं मन आपण दुखवलं आणि खूप सेवा केली, त्याचा अर्थ केलेली सेवा काही आपल्याला लागू होत नाही. तर सेवा करताना सातत्य ठेवायचं. कोणतीही सेवा करा, मनोभावे करा.
स्वामी जप करा, तो पण मनोभावे करा. ज्यांना जमत नसेल त्यांनी कमीत कमी रोज स्वामींना घराच्या बाहेर निघताना म्हणायचं, स्वामी माझ्या सोबत चला. मुजरा करायचा, त्रिवार मुजरा म्हणजे गुडघे टेकवायचे, खाली 3 वेळेस वाकून नमस्कार 3 वेळेस हाताने मुजरा करायचा, डोकं ठेवायचं त्यांच्या चरणाशी. म्हणजे बघा आता बरेच असतात की आम्ही याच्या समोर वाकत नाही, आम्ही झुकत नाही, पण त्या ब्रह्मांड नायकासमोर आपण ज्या वेळेस झुकतो, मुजरा करतो, त्यावेळेस आपले दोष नाहीसे होत असतात. आता बऱ्याच जणांना ऍटिट्यूड असतो असं तसं, पण तसं न करता स्वामींसमोर रोज जर घराच्या बाहेर निघताना मुजरा करून निघायचं. घरामध्ये आल्यानंतर तुम्ही स्वामींना सांगायचं, आजचा दिवस चांगला गेला स्वामी, आम्ही परत सुखरूप आलो. आणि मुजरा करायचं, झालेली सेवा रुजू करायची. म्हणजे जी दिनचर्या झालेली असेल तुमची ती स्वामीचरणी रुजू करायची. आता आपली सकाळी होते गायत्री मंत्र हवनयुक्त सेवा. बघा आता 100 दिवस झालेले आहेत सेवेचे. जे सेवेकरी गायत्री हवन सेवा कंटिन्यू श्रवण करत असतील, हवन करत असतील, त्यांना अद्भुत असे अनुभव आलेले असतील. ते एवढे अनुभव छान येतात ना. आता प्रश्न टाकताना पण बरेच सेवेकरींना प्रश्न खूप मोठा देतात की ते म्हणतात असं तसं असं तसं. तुमचा मेन मुद्दा काय असतो? प्रश्न. मग त्या प्रश्नात तुम्ही ज्या मूळ प्रश्नासाठी ज्या वेळेस टाकत असतात ना सेवेसाठी प्रश्न, तर तो मूळ प्रश्न तर सुटतोच. त्याबरोबर आपले जे काही दोष असतात पूर्ण फॅमिलीचे, परिवाराचे, ते नाहीसे होत असतात. आता बरेच असे सेवेकरी आहेत की ते स्टार्टिंगला म्हणतात, ताई आमच्या घरात सेवा करू देत नाही, स्वामींचं नाव सुद्धा घेऊ देत नाही. ज्यावेळेस ते सेवेत सातत्य, दिलेली सेवा मनोभावे करतात, काही दिवसात असा पण एक दिवस येतो की त्यांच्या फॅमिलीतून परमिशन भेटते की अगं तू हे पारायण कर किंवा तुम्ही ते पारायण करा. घरात वातावरण निर्माण होतं. नवीन नवीन असे बरेच असतात की बाई आम्हाला ऐकू देत नाही, असं नाही तसं नाही. पण ज्यावेळेस ते मंत्र, ते स्तोत्र ज्यावेळेस घरात इतरांच्या कानांवर पडतात, आपल्या वास्तू पण शुद्ध होत असते. तर त्या वास्तुदोष पण आपले कमी होत असतात. सगळ्यांचे विचार परिवर्तन होत असतात. तर सगळ्यांचे विचार परिवर्तन झाले म्हणजे आपल्या सेवेचं पण फळ आपल्यावर लागू होतं. आपण एकटे सेवा करतो म्हणून आपलेच दोष, आपलेच प्रश्न सुटतील असं नाही. आपल्या घरात, परिवारात सगळ्यांचे दोष धुतले जात असतात. सगळ्यांचे प्रश्न सुटत असतात. हळूहळू करून एक एक स्टेप आपल्याला करायची असते पार. बघा आपण झाड लावतो, झाड लावल्यावरती ते लगेच मोठं होतं, लगेच त्यांना फूल येतं, लगेच त्यांना फळ येतं का? नाही. ते पीक, ते बी रुजतं, त्याचं झाड होतं. त्याला आपण जसं जसं खत पाणी घालू त्याच्यात वाढ होईल, तसं तसं ते चांगलं फूल फळ देईल. आणि असं कधी झालंय का आपण त्या झाडाला खत पाणी केलं नाही आणि ते झाड आपल्याला फूल फळ देईल? नाही. आपण काय करतो, पीक जसं बी रुजतो. म्हणजे बघा तुम्ही काय करतात, एक गुरुचरित्र केलं का? आम्ही एक गुरुचरित्र केलं, मग नंतर काय केलं तुम्ही? काहीच नाही. मग तुम्ही जर स्टार्ट करताय तर मग ते स्टार्ट करा, त्याच्यात सातत्य ठेवा. ज्यावेळेस तुम्ही सेवा सातत्याने करणार तर हळू तुम्हाला त्या सेवेचं फळ हे नक्की मिळेल. पण ते केव्हा? ज्यावेळेस सेवेत सातत्य असेल तेव्हा. एक गुरुचरित्र केलं, आमचं काही झालं नाही, आम्ही खूप केलं. काय केलं तुम्ही? एक गुरुचरित्र 7 दिवसाचं. आणि काय नियम असतात आपले कोणत्याही पारायणाचे? नॉर्मली ते नियम असतात, खाण्यापिण्याचे नियम असतात. ते पण काय, आपण भाजी खाऊ शकतो, चपाती खाऊ शकतो, त्याच्यात फक्त काही फळं, फ्रुट्स वगैरे सगळं तर खाऊ शकतो. तरी आपण काय म्हणतो, आम्ही पारायण केलं. अरे तुम्ही केलं नाही, तुमच्याकडून स्वामींनी करून घेतला. मनात आणा ना एखाद दिवशी तुम्ही किंवा आम्हाला गुरुचरित्र करायचंय. होणार नाही तुमच्याकडून. ज्या दिवशी तुम्ही स्वामींची आज्ञा घेणार, दादा तुम्हाला इकडून सेवा देतील, त्याच वेळेस तुमची सेवा पूर्ण होणार आहे. तुमची इच्छा कितीही असली ना, आपल्या इच्छेवर कधीही डिपेंड करत नाही सेवा करणं. ज्यावेळेस स्वामींची इच्छा असते त्यावेळेस ते आपल्याकडून एनी हाऊ सिच्युएशन मध्ये सेवा कंप्लीट करून घेत असतात. आणि ज्यावेळेस ते सेवेच्या
आपले इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे. आपली इच्छाशक्ती प्रबळ राहिली ना तर स्वामी आपल्याला सगळं काही देत असतात. पण परीक्षा पण पास करावी लागते. तुम्ही पीएचडी करा, कोणतेही एमपीएससी, यूपीएससी कितीही एक्झाम्स दिल्या ना तर एक्झाम्स झिरो असतात. आपली जी लाईफची एक्झाम असते ना ती इम्पॉर्टंट असते. लाईफची एक्झाम जी असते ना ती एकदम म्हणजे ती ज्याच्या त्याच्या आयुष्याचा चित्रपट हा वेगवेगळा असतो आणि परीक्षा ही वेगवेगळी असते. तर ती परीक्षा आपल्यालाच पार करायची असते. ती परीक्षा आपल्यालाच पूर्णपणे सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊन पार करायची असते. कोणी म्हणतं माझ्या आयुष्यात एवढे दुःख, प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहेत. जो गरीब आहे त्याच्या पण आयुष्यात दुःख आहे, जो श्रीमंत आहे त्याच्या पण आयुष्यात दुःख आहे. पण ज्या वेळेस आपण सेवा करतो ना त्यावेळेस त्या दुःखांना सामोरे जाण्याची फक्त आणि फक्त स्वामींमुळे शक्ती मिळत असते. सेवेमुळे आपली इच्छाशक्ती प्रबळ होत असते. आपण हल्ली बऱ्याच गोष्टी बघत असतो, सुसाईडच्या, आत्महत्येच्या, बऱ्याच काही गोष्टी का होतात? कारण की त्यांच्यासोबत स्वामी नसतात. आपल्यासोबत स्वामी असतात, आपलं मन बळकट बनवत असतात. दादा आपल्याला मीटिंग्स मध्ये सांगत असतात ना की शेळी मेंढीचं काळीज नसावं, सिंहाचं काळीज असावं. ज्यावेळेस आपण सेवेत येतो, सेवा करतो, जे आपलं शेळी मेंढीचं काळीज असतं ना, जे कोणत्याही गोष्टीला घाबरणं, थोडं टेन्शन आलं का डिप्रेशन मध्ये जाणं, तर ज्यावेळेस आपण सेवा करतो तर ते काळीज आपलं सिंहाचं बनत असतं. आपण म्हणतो स्वामींनी मला दुःख दिलं, दुःख दिलं. जी मूर्ती घडवतात तिला घाव दिले जातात. घाव दिल्यानंतर ती मूर्ती बनत असते. तसं आपल्या आयुष्यात आपण मूर्ती तर बनणार नाही, पण आपल्या आयुष्यात ज्या वेळेस आपण दुःख सहन करतो, आपल्याला साहजिकच आहे थोडं दुःख आलं तर आपण टेन्शन घेतो, रडतो, खूप काय काय म्हणजे खूप टोकाचे विचार पण करतो आणि त्या भूमिका पण आपणही करतो. पण स्वामी आपल्याला तिथून पण परत आणतात. कारण की बाळा तुझी ही वेळ नाहीये. कारण की आपल्यापेक्षा स्वामींना त्या लेकराची काळजी असते ना, आपली काळजी असते ना. आपण काही कोणाचा विचार करत नाही, पण स्वामी विचार करतात. स्वामींनी आपल्या आयुष्याचा चित्रपट कसा लिहून ठेवलेला आहे, भविष्य आपलं त्यांनाच माहिती असतं, आपल्याला थोडी माहिती असतं. तुम्ही ज्योतिषाकडे जा, कोणी कुठेही जा, हस्तशास्त्र तज्ञ असो, कुठेही जा, त्यांना त्यांचं भविष्य सांगता येणार नाही. ते आपलं काय भविष्य सांगणार आहेत. आपण ज्या स्वामींकडे येतो ना, स्वामी सगळे काही प्रारब्ध, भोग वगैरे सगळं संपवून आपली सेवा रुजू करत त्यांच्यापर्यंत पोहोचवून घेत असतात. वेळ असते, दुःखाची वेळ असते. बघा, तुम्हाला स्टार्टिंगला दुःख आलं तर तुम्हाला खूप खचून जातात. पण ज्यावेळेस आपण सेवेत येतो ना, ज्यावेळेस आपल्या दुःख भोगल्यानंतर सुखाचीही चाहूल लागत असते. असं नाही की दुःखच आपल्या आयुष्यात राहणार आहे, पण जे भोग असतात ते आपल्याला भोगून संपवावेच लागतात. ते भोग ज्यावेळेस आपण संपवतो त्याच वेळेस आपल्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होतो. पण ज्यावेळेस दुःखानंतर सुख येतं त्याचा व्हॅल्यू असते ना ती बॅलन्स मध्ये असते. म्हणजे दुःख आलं तरी डगमगत नाही आपण, सुख आलं तरी डगमगत नाही. सुखाचा म्हणजे ते म्हणतात ना, दुःखाची लाज नसावी, सुखाचा माज नसावा. तशा गोष्टी म्हणजे बॅलन्स मध्ये चालत असतात आपल्या आयुष्यात. जर आपण सेवा केली तर सेवेचं फळ स्वामी देतात. आता मग सगळ्यांचं म्हणणं असं असतं मी असं करते, मी तसं करतो, मला स्वामी देत नाही. देतील ना. ज्यावेळेस आपण सेवा करतो ना त्यावेळेसच आपली खरी परीक्षा स्टार्ट झालेली असते. म्हणजे सुख दुःख पण येतात, फटके पण बसतात सेवा चालू असताना. स्वामी बघत असतात हा सेवा कशासाठी करतोय, नॉर्मल साठी करतोय म्हणजे फक्त दुःख आलं म्हणून करतोय का कंटिन्यू मध्ये करतोय. आपण काय करतो थोडंसं आपला प्रश्न असतोच, तर त्याच्यात थोडंसं अजून काही दुःख आलं तर अजून आपण काय करतो, नाही बाबा आपला स्वामी काय प्रश्न सोडवत नाही, चला लगेच इकडून तिकडे, लगेच मग कोणी बाबा कोणी कुठे कुठे जातं. पण स्वामींकडे आल्यावर तुम्हाला बाबांची काय गरज आहे, स्वामी आहेत ना. आपल्याला घरात बसून एवढं छान छान सेवा करायला भेटतात, त्यांचा तुम्ही सदुपयोग करून घ्या. वेळ असते दुःखाची, दुःखाच्या वेळेतच स्वामी दिसतात आणि स्वामी दुःखातच आपल्याला साथ देतात. आणि खरी लेकरांची परीक्षा ही दुःखातच घेतली जाते. वेळ आहे तर सेवा करा. आपण काय करतो, आपल्याकडे टाइम असतो, बघ हे कसं तो कसं, आपण दुसऱ्यांच्या ऑब्झर्वेशन मध्ये टाइम स्पेंड करत असतो. तो जर टाइम आपल्या स्वतःच्या आंतरिक सुधारणेसाठी आपण केला ना तर आपलं नक्कीच आत्मपरीक्षण करून आपल्याला तो टाइम दिला ना, आपलं आत्मपरीक्षण आंतरिक सुधारणा पण होत असते.
पण आपण ते नाही करत. आपण काय म्हणतो, याने ही सेवा केली, त्याने ती सेवा केली, माझ्या सेवेचं फळ भेटत नाही, असं नाही तसं नाही, याच्यातच टाइम स्पेंड करत असतो. वेळ आहे तर सेवा करा ना. एक 7 दिवसाचं गुरुचरित्र करा, नंतर दुसरी सेवा करा कंटिन्युटी मध्ये. आपल्याला काय, दादांनी सेवा जरी दिली तरी मग आपण काय म्हणतो, बापरे एवढी सेवा, सेवा एवढी कुठे असते, थोडी थोडी करून करा ना. आपल्याला काही सगळं एकच वेळेस वाचायचं असतं का? आपल्याला दुःखांपेक्षा स्वामी महत्वाचे असतात. आणि स्वामी आपली परीक्षा जेवढी कठोर घेतात, त्या परीक्षेचं फळ आपल्याला तेवढंच सुंदर मिळत असतं. तर बघा, गायत्री हवनाच्या सेवेने आपले प्रारब्धाचे दोष मिटत असतात. ही सेवा ज्यांनी अजूनपर्यंत केलेली नसेल तर 121 दिवस तर झालेत, वरचेच 21 दिवस बाकी आहेत. पण 21 दिवस का असेना तुम्ही त्या सेवेत सातत्य ठेवा, श्रवण करा. त्यानंतर आता स्वामी चरित्र होत आहे आपलं. स्वामी चरित्र मध्ये रोज आपण स्वामी चरित्र वाचतोय. स्वामी चरित्र मध्ये काय दिलंय, कोणते पात्र काय आहेत हे समजावून घ्या. स्वामी चरित्र समजून घ्या. स्वामींनी परीक्षा प्रत्येकाची घेतलीये. स्वामी ज्याची परीक्षा घेतात त्याला फळ पण देत असतात. आणि स्वामी ज्यावेळेस अक्कलकोटला असताना स्वामींनी परीक्षा घेतल्यात. स्वामींनी ज्या ज्या सेवेकरींना त्या काळात जे काही दिलंय, जे खरे भक्त होते त्यांना मोक्ष प्राप्त झालाय. आणि स्वामी त्या काळात त्यांना कळाले नाहीत. आपल्याला काय कळणार आहेत? आपण स्वामी समजून घेण्यामागे न लागता स्वामी तत्व समजावून घ्या, स्वामी चरित्र समजावून घ्या. आपल्याला थोडं थोडं का असेना स्वामी चरित्रातलं काहीतरी कळतं. आपण इतरत्र गप्पा मारण्यापेक्षा स्वामींबद्दल गप्पा मारा. स्वामी चरित्रात काय दिलंय तुम्हाला जेवढं समजत असेल तेवढं लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्ही जेवढं समजून घेणार, जेवढं समजून सांगणार, तेवढं तुम्हाला अजून जास्त कळेल. तुम्ही एकदा वाचलं, तुम्हाला 1% जसं जसं तुमची सेवेत सातत्य वाढत जाईल तेवढं तेवढं तुम्हाला जास्त समजत जाईल. त्यानंतर आपली होते विष्णू सहस्रनामाची सेवा. कळत न कळत आपल्याकडून मन दुखवले जातात, बऱ्याच काही गोष्टी असतात, कळत न कळत चुका होत असतात. विष्णू सहस्रनामाच्या सेवेने ते नाहीसे होत असतात. म्हणून 10ची सेवा ही श्रवण करा. बरेच असतात की दिवसभर थकतात, पण एका साईडला मोबाईल लावून श्रवण केली तरी चालेल. त्यानंतर बघा, आता चैत्र नवरात्री येत आहेत. चैत्र नवरात्रीमध्ये आता संपुटीत दुर्गा सप्तशती पाठ आपण घेणार आहोत. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा मंत्र लावून प्रत्येक ओवीला संपुटीत लावून आपली सेवा होणार आहे. दुर्गा सप्तशती पाठ सेवा. या सेवेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा. आपण ज्यावेळेस आई भगवतीची ही सेवा करू त्यावेळेस आपल्या आयुष्यात पण सर्व मंगल मांगल्यच होणार आहे. आणि आपण जी चैत्र मास नवरात्रीमध्ये सेवा करू ती आई भगवतीच्या चरणी कशी पोहोचेल, किती मनोभावे करायची हे आपल्यावर डिपेंड करतं. आणि त्या सेवेत सहभागी होऊन नक्कीच सर्वांना छान असे सुंदर असे अनुभव येतील. ही सेवा चैत्र नवरात्रीमध्ये म्हणजे 9 तारखेपासून ती दुपारी 4 वाजता होणार आहे. तर सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या सेवेत सहभागी व्हायचं आहे. त्यानंतर बघा, 10 तारखेला आहे स्वामींचा प्रकट दिन सोहळा. तर त्या दिवशी आपण स्वामी चरित्र पारायण घेणार आहोत. स्वामी चरित्र सारामृत दुपारी 2 वाजता. तर या सेवेत सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हायचंय, सेवा करायची, स्वामींचरणी ती सेवा रुजू करायची आहे. ज्यावेळेस आपण ही सामूहिक सेवा घेत असतो घरात बसून, बघा रोजच्या सेवेत 600-700 सेवेकरी जॉईन असतात. तर एवढं एकत्र घरात बसून आपण सामूहिक सेवा घेत असतो. त्याचं बॅलन्स, त्याचं पुण्य आपल्या राशीतच जमा होत असतं. तर बरेच सेवेकरी असतात ते म्हणतात आम्हाला ग्रुप जॉईन केला, छान वाटतंय. का छान वाटतंय? कारण की आपण सामूहिक सेवा करतोय. तुम्ही दुःखी आहात, तुम्ही पीडित आहात, तुम्ही सेवा करतायत. अजून इतरत्र जे दुःखी पीडित सेवेकरी असतील त्यांनाही या सेवेत सहभागी करून घ्या. जे नास्तिक असतील ना त्यांनाही ग्रुपमध्ये जॉईन करून घ्या. त्यांना दादांचं मार्गदर्शन ऐकायला सांगा. त्यांचे विचार परिवर्तन होतील, त्यांचे सगळे काही दोष हळूहळू जातील. ज्यावेळेस आपण दुसऱ्यांसाठी सेवा किंवा दुसऱ्यांना स्वामी कार्यात आणत असतो त्यावेळेस स्वामी आपले प्रश्न सोडवत असतात आणि आपल्याला स्वामी आशीर्वाद प्राप्त होत असतात. तर जास्तीत जास्त संख्येने आपल्या ऑनलाईन सेवेत, ऑनलाईन ग्रुपमध्ये, आपल्या ग्रुप्सच्या लिंक रोज येतात त्या इतरत्र तुम्ही ग्रुपवर शेअर करा
आणि आपल्या ग्रुपला सेवेकरीने जॉईन करून घ्या. ग्रुपला जॉईन करून चालणार नाही, त्यांना ऑनलाईन सेवेत सहभागी करून घ्या. ऑनलाईन सेवा कशी जॉईन करायची, सेवा किती वाजता असते, हे काम तुम्ही करायचं. दिवसभर आपण इकडच्या तिकडच्या गप्पा याचे उणे दुणे भरपूर बोलतो, पण 5-10 मिनिटं कॉल्स करून इतरांना स्वामी काय, स्वामी सेवा काय, इतरांना पण सांगा. आणि स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी कमीत कमी प्रत्येकाने 11 सेवेकरी तरी आपल्या श्री गुरुदेव दत्तभक्त परिवार ग्रुपला जॉईन करायचे आहेत. आपल्या ग्रुपची लिंक रोज आपल्या ग्रुपवर टाकली जाते, व्हॉट्सअपला टाकली जाते. तर नवीन जास्तीत जास्त संख्येने आपल्या ग्रुपला 11 सेवेकरी सर्वांनी जॉईन करायचे आहेत. आणि त्याचप्रमाणे बघा, उद्या आहे 7 एप्रिल म्हणजे मिरजगावचा भव्य महासत्संग सोहळा. म्हणजे अवघे काही तासच या मेळाव्यासाठी बाकी आहेत. जे मिरजगावच्या आसपासचे जे सेवेकरी असतील किंवा भाविक जन असतील तर त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उद्याच्या मेळाव्यात यायचंय, उपस्थित राहायचंय आणि या अविस्मरणीय क्षणांचं साक्षीदार बनायचंय. याची देही याची डोळा दादांना बघण्याची संधी मिरजगाव आणि मिरजगावच्या आजूबाजूतील गावं खेडी जी आहेत तेथील सेवेकरींना संधी प्राप्त झालेली आहे. तर सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उद्या यायचंय. ज्यांना भैरवचंडी पाठाला बसायचंय त्यांनी 5:30-5:45 उद्या पोहोचायचं आहे. येताना दुर्गा सप्तशती ग्रंथ पीस म्हणजे पीस ग्रंथासाठी आणायचं आहे. ग्रंथासाठी स्टँड, बसण्यासाठी आसन, जपमाळ आणायची आहे आणि या सेवेत सहभागी व्हायचे. त्यानंतर स्वामींचा पालखी सोहळा होणार आहे. पालखी सोहळ्यानंतर दादांचं अमृततुल्य मार्गदर्शन सर्वांना ऐकण्याची संधी आहे. तर या संधीचं सर्वांनी सोनं करायचंय आणि या अविस्मरणीय क्षणांचं साक्षीदार बनायचंय. मेळाव्याबद्दलचा जो काही ऍड्रेस आहे तो आपल्या ग्रुपवरती फोटोज टाकलेले आहेत त्याप्रमाणे यायचंय. तरी मी एकदा तुम्हाला ऍड्रेस सांगते. पुष्कराज मंगल कार्यालय, गुरव पिंपरी रोड, मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्यात यायचंय आणि सर्वांना मी श्री गुरुदेव दत्तभक्त परिवारा अंतर्गत सर्वांना आग्रहाचे आमंत्रण देते. तर सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उद्या यायचंय आणि ज्या सेवेकरींना उद्या यायला जमणार नाही अशा सेवेकरींनी उद्या आपल्या श्री गुरुदेव दत्तभक्त परिवाराचं युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करायचंय. त्याच्यावरती तुम्ही घरात बसून लाईव्ह कार्यक्रम, लाईव्ह प्रक्षेपण बघू शकतात. तर सर्वांनी येण्याचे करावे. श्री स्वामी समर्थ. झालेली सगळी सेवा स्वामी चरणा अर्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपल्या सेवेच्या माध्यमातून जर कोणाला काय अनुभव आले असतील तर प्लीज सांगा. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. मी विद्या विनाळ बोलते म्हैसूरवरून. माझ्या ताईचा अनुभव सांगायचा होता मला. आज ना ती पूजा करून ना स्वामींसमोर साखर ठेवलेली, तर त्या साखरेत ना अशी बोट उमटलेलीच आहे. खूप छान ताई, स्वामींनी प्रसाद ग्रहण केला म्हणजे. हो ताई. आणि ना स्वप्न पण विचारायचं होतं की तिला. काल संध्याकाळी ना असं स्वप्न पडलेलं की ती स्वप्नात पाळणा शोधते आणि असं शेजारची एक बाई म्हणते की शोधायचं सोड आता आणि स्वामींची मूर्ती ठेवून पूजा कर असं सांगते ताई. स्वामी सेवेला लागायचं ताई, दुसरं काय आहे तेव्हा. हा, ती पाळणा का शोधते त्याचा अर्थ नाही कळला ताई. स्वामींवर सोडून द्यायचं ताई आणि स्वामी सेवा करायची. हा, श्री स्वामी. ठीक आहे. श्री स्वामी. स्वप्नांचं जास्त टेन्शन नाही घ्यायचं. काय काय स्वप्नांचं जास्त टेन्शन नाही घ्यायचं ताई, सगळं स्वामींवरती सोडून द्यायचं आणि आपलं स्वामी सेवा करायची. आणि जर आपण प्रश्न टाकला असेल तर त्या सेवा पूर्ण करायच्या. आणि स्वामींची पूजा केली तिने आणि सकाळी त्यांनी सांगितलं की ही शेजाऱ्यांना सांगते की स्वामी आमच्या घरी येणार आहेत म्हणून पूजा करतोय आम्ही.
आणि सकाळी तर साखरेमध्ये बोट उमटलेली. बघा म्हणजे किती मोठा अनुभव आहे. खूप हा छान, ताई. खूप छान. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई, बोला ना. हा ताई, मला आत्ताचा अनुभव सांगायचा आहे. काय झालं, मी म्हणजे थोडंसं बाहेर गेले होते आम्ही भावासोबत. आणि थोडंसं मग तिकडनं येताना असं रस्ता चालत होती तिघ जण, आम्ही भाऊ बहीण, आम्ही दोघं जण. आणि शेजारून नाही का मला असा आपल्या विरुतीताई नाही का, त्यांचा आवाज आला. मी म्हटलं की त्यांचा आवाज कसं काय आला, आणि अननोन माणूस होतं. म्हटलं काय झालं, मग मी फोन पाहिला तर वाजले होते 9:05. म्हटलं हा, टेलिग्राम वरती आपली मीटिंग सुरू झाली असेल म्हटलं. आणि मी लगेच जॉईन केलं. म्हणजे मला असं सांगायचं आहे की महाराजांचं किती आणि दादांचं किती लक्ष आहे की हिची मीटिंग आज चुकेल, हिला ऐकायला भेटणार नाही, ही विसरून गेलेली आहे, ही मीटिंगला जॉईंट नाहीये. म्हणजे लगेच मला ताईंचा आवाज असा जाणवला की आता मीटिंग सुरू झालेली आहे. म्हणजे लक्षातही नव्हतं की मीटिंग आज 9ला आहे म्हणून. हो, म्हणजे स्वामींनी आठवण अनुभव करून आला दिली मला. खरंच. हो, स्वामींनी आठवण करून हो दिली ना ताई तुम्हाला त्या अनुभवातून. हो 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 ताई. हो, हो. खूप छान. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. महाराजांचं लक्ष आहे, स्वामींचं लक्ष आहे, दादांचं लक्ष आहे. हो ताई, असंच आपण राहू. जेव्हा इथं असतो, सेवेला जॉईन राहतो, सेवा करतो, त्यावेळेस लक्ष पूर्ण असतं आपल्याकडे. श्री स्वामींचं पण स्वामी आणि समर्थ. दादांचं पण. हो ताई. हो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. ताई म्यूट करा तुमचा. श्री स्वामी समर्थ. हा, बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ. मी गुरुचरित्र पारायण 3 दिवसात केलं. अवतारणिका वाचली. हा, मग बोला ना ताई. गुरुचरित्र पारायण केलं 3 दिवसाचं. हा, आणि अवतारणिका वाचली. आज संपलं. मग ते दादांचा आशीर्वाद पाहिजे होते. तर मग दुसरं काय म्हणजे असं स्वामी समर्थ करते बाकी सगळं. मग स्वामींच्या सेवा तुम्हाला ज्या दिलेल्या असतील ना ताई, श्री स्वामी समर्थ ताई. रेखा ताई, 3 दिवसाचं गुरुचरित्र केलंय ना, तर घरी आपण ज्यावेळेस गुरुचरित्र करतो तर ते 3 दिवसीय गुरुचरित्र घरी कोणीच करायचं नाही. ज्यावेळेस आपण गुरुचरित्राची सेवा दादा आपल्याला देतात, तर 1 दिवसीय, 3 दिवसीय, 5 दिवसीय ही सेवा नाही करायची. ज्यावेळेस दादा आपल्याला सेवा देतात ना, त्यावेळेस 7 दिवसीय गुरुचरित्र पारायण करायचं. 8व्या दिवशी सांगता करायची. त्यावेळेस ती सेवा आपली फलद्रूप होत असते. तर सर्वांनी लक्षात ठेवायचंय, गुरुचरित्र पारायण 7 दिवसीय करायचं. नवनाथ पारायण 9 दिवसीय किंवा 7 दिवसीय करायचं. 1 दिवसीय, 3 दिवसीय, 5 दिवसीय हे जे पारायण असतात ते फक्त दत्त क्षेत्री होत असतात. तर करून कोणीही घरी 3 दिवसीय, 1 दिवसीय, 5 दिवसीय सेवा करू नये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दोघांनी केलते आम्ही. मग तीच विचारावं म्हणलं. नाही तुम्ही ताई, सांगितलं तर आता करा म्हणून पारायण. 7 दिवसीय करायची आता इथून पुढे. हा, बर. हा, पुढल्या वेळेस करते मग. हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बघा 1 मिनिट. बघा दादा आपल्याला सेवा देत असतात. नवनाथ पारायण, भागवत पारायण, गुरुचरित्र. ज्यावेळेस ह्या सेवा देत असतात, या सेवेचे पारायण हे 7 दिवसीय गुरुचरित्र पारायण घरी करायचं. 9 दिवसीय मोठ्या ग्रंथाचं जो सुलभ नवनाथ आहे मोठा, त्याचं 40 अध्यायांचं नवनाथ पारायण आहे मोठं, तर त्याचं 7 दिवसीय किंवा 9 दिवसीय नवनाथ पारायण करायचं. भागवत पारायण जर दिलं तर ते पण 7 दिवसीय किंवा 10 दिवसीय घरी पारायण करायचं. 1 दिवसीय आणि 3 दिवसीय जे पारायण असतात ते फक्त दत्त क्षेत्रीच करता येतात. तर कृपया करून कोणीही घरी हे पारायण 1 दिवसीय, 3 दिवसीय, 5 दिवसीय न करता, तुम्हाला ऍडमिन्सचे नंबर आहेत दिलेले, तर त्यांच्याकडून सेवा समजावून घ्या, त्यांना विचारा, त्या पद्धतीने तुम्ही सेवा करा. अशी सेवा करू नका, त्याचे दोष तुम्हाला लागत असतात.
आता जी झालेली सेवा असेल, कोणी केलेली असतील, तर मनात कोणत्याही प्रकारची शंका कुशंका न आणता स्वामी चरणार्पणमस्तू करायची आणि इथून पुढे 7 दिवसीय पारायण करायचं घरी. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई बोला ना. नमस्कार ताई, मी अर्चना सोनवणे बोलते पुण्यावरून. थोडस मोठ्याने बोलत आहे, आवाज येत नाहीये तुमचा. मी अर्चना सोनवणे बोलते पुण्यावरून. हा येतोय बोला का ना आवाज? ताई. हो येतोय आता. तर माझा असा अनुभव होता, मी फेब्रुवारी पासून एक हे जॉईन केलेली आहे, तर आपला ग्रुप जॉईन केला. आपले दादा कोण आहे काय काहीच माहिती, फक्त छान वाटतं म्हणून मी त्यांचं आधीचे जे व्हिडिओ हे होते आपले रोजच्या मार्गदर्शक ते ऐकत होते. असं 3-4 वेळा ऐकलं असेल आणि एक दिवस एकदा मला सकाळी पहाटे 4 वाजता जाग आली. काय करायचं म्हणून मी ते आपलं लावलं त्यांचं ऑडिओ आणि ऐकत बसली. ऐकता ऐकता मला झोप लागली. झोपेत मला असं स्वप्न पडलं की माझ्या भावाचं लग्न, म्हणजे भावाचं वय बरंच आहे, 31 वगैरे, तर त्याचं लग्न होतं असं त्याला आम्हाला फोन आला आणि आम्ही 2 वर्षापूर्वी जी स्थळ बघितलं होतं त्या लोकांचा स्वतःहून फोन आला आणि त्यांनी सांगितलं की काय झालं बुवा, तुमचं काय झालं वगैरे. आणि ते असे बोलले, अशा पद्धतीने बोलले की चला आता हेच बघूयात आणि आपण ठरवूयात, असं अशा पद्धतीने ते आमच्याशी बोलले. असं स्वप्न पडलं आणि मग छान वाटलं, कारण की त्याचं वय पण बरंच झालं, तर मग काळजी ही असतेच, आई वडिलांनी खूप काळजी होती वगैरे. मग सकाळी उठल्या उठल्या मी आईला सांगितलं, आई असं असं स्वप्न पडलंय मला. आणि एक 5-6 दिवसानंतरच आम्हाला त्या लोकांचा तसा फोन आलेला, जसं मला स्वप्नात. आता कोण होतं काय होतं हे नाही माहिती, पण त्या लोकांचा तसा फोन आलेला मुलीवाल्यांचा की असं असं आहे तर आमंत्रण त्यांनी दिलं वगैरे आणि मग मुलगी वगैरे बघणं आणि त्याचं लग्न ठरलं होतं. आणि त्याच्यामुळे त्याचं लग्न ठरलं आणि आम्ही खूप खुश. आम्ही कारण ती मुलगी बघितलेली होती 2 वर्षापूर्वी, त्या लोकांचं स्वतःहून फोन आला आणि त्याचं लग्न ठरलं होतं. त्याच्यामुळे खूपच छान वाटलं आम्हाला आणि झालं बुवा त्याचं लग्न ठरलं आणि आता त्याचं 5 मेला लग्न आहे. स्वामी कृपेने झालंय खूप सगळं. सुंदर ताई. मला खूप जो खूप छान. मार्ग हे म्हणजे जे हे मिळालं तर ते खरं ठरलं बुवा. हो, खूप तर मोठा अनुभव आहे खूप ताई छान हा. वाटलं. खूप छान वाटलं खूप सुंदर. आणि स्वामींना खूप खूप मनापासून आभार केले म्हटलं. आणि शिवाय त्या लोकांचं कसं होतं की कच्ची बैठक हे केली, तर आता माझ्या आई वडिलांची त्यांची परिस्थिती साधारण आहे, तर ते लोक तुम्ही आधी आम्ही सगळं करून देऊ म्हटले, नंतर म्हटले तुम्ही साखरपुडा करून द्या, हे करून द्या. आणि मग आम्हाला टेन्शन पडलं, आता हे लग्न पण करून द्या म्हणतात की काय असं. तर स्वामींना खूप प्रार्थना केली, म्हटलं कच्च्या बैठकीला माझ्या आई वडिलांसोबत तुम्ही जा, मला काही माहित नाही, तिथे तुम्हीच जायचंय, मला काही माहित नाही. लग्न त्यांनी करून द्या, साखरपुडा आम्ही करून घेतो वाटलं असतं. आणि मे मध्ये होत्या शक्यतो लग्न. आणि ताई तसंच ठरलं, साखरपुडा आम्ही करणार आहे, लग्न ते करून देणार आहे. 5 मेला लग्न ठरलं. म्हणजे बापरे, एकदम जसं वाटलं तसं ना, खूप माझं मन भरून आलं. खूप छान खूप वाटलं आम्हाला. सुंदर ताई. खूप अशक्य शक्य करतील स्वामी, असाच अनुभव आहे हा. हो, खूप खूप सुंदर. मनापासून असं त्यांच्याकडे मागितलं ना, त्यांच्या फोटोला जरी असं मिठीत धरलं, खूप वाटतं, खूप छान. असं 2 मिनिटात रिलॅक्स होतं माणूस. हो, खूप छान, खूप सुंदर अनुभव. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा समर्थांना रुजू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय माझा? हो हो, येतोय ताई. मी कराडहून बोलते, वर्षा प्रशांत पाटील. हा बोला ना ताई. तर मला असा अनुभव सांगायचा आहे की पाठीमागे मी आता ह्या 4 महिन्यापासून ह्या मीटिंग मध्ये आहे. ह्या आपल्या श्री गुरुदेव दत्त भक्त परिवारामध्ये आहे. 4 महिन्यापासून फक्त मी सेवा श्रवण करते. मी आपले प्रशांत पाटील ह्या सेवेमध्ये जॉईंट आहेत ना, तर त्यांच्यामुळे मी पण ह्याच्यामध्ये जॉईन झालेली आहे. आणि मला ह्याच्याबद्दल काहीही माहित नव्हतं. मी फक्त सेवा श्रवण करत होते. मला हा अनुभव असा सांगायचा आहे की गेल्या महिन्यामध्ये मी फक्त अगदी किरकोळ दान केलं होतं एका मेळाव्यासाठी, अगदी किरकोळ. तर मला एवढा मोठा अनुभव आला ना की आता मी जॉब करते महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. या योजनेमध्ये मी आरोग्य मित्र म्हणून कार्यरत आहे. 2 वर्ष पूर्ण होतील आता, 3 वर्ष पूर्ण होतील. तर 3 वर्ष पूर्ण होत आलेत. पहिल्यांदाच असा अनुभव आला की मी 5 मार्चला म्हणजे मी दान केलं आणि 7 मार्चला
आपलं पेमेंट होतं ना, तर 7 मार्चला त्या दिवशी मी जेवढं दिलं होतं ते किरकोळच, पण त्यापेक्षाही मला जास्त पेमेंट माझं वाढून आलं. हा अनुभव कसा काय आला, कसे पैसे जमा झाले मला काहीच माहित नाही. पण माझे पैसे एक्स्ट्रा जमा झाले एवढं मात्र खरं. आणि खूप माझ्यासोबत सुंदर जे ताई. आरोग्य मित्र म्हणून कार्यरत होते ना, तर त्या सर्वांचं पेमेंट थोडंसं कमीच झालं होतं. कारण मार्च एंडिंग होता. त्यामुळे त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की मार्च एंडिंग असल्यामुळे तुमचं पेमेंट कमी झालं असेल. आणि त्या तिघा-चौघांनी मला विचारलं, तुमचं पेमेंट किती? मी म्हणलं माझं व्यवस्थित झालं. पण मी त्यांना सांगितलं नाही की माझं जास्ती झालंय म्हणून. मी म्हणलं माझं झालं व्यवस्थित. नंतर मी जेव्हा क्लिअर मेसेज बघितला, तर इतरांच्या पेक्षाही नेहमीपेक्षा माझं पेमेंट जास्तच वाढून आलं होतं. हा खूप मोठा पहिल्यांदाच अनुभव आला. आणि अगोदर तर माझा कधी एवढ्या जास्त गोष्टींवरती, अध्यात्मावरती विश्वासच नव्हता. मिस्टर जॉईन झाल्यापासून विश्वास बसला आणि आता तर खूपच विश्वास बसलाय. कारण की बरेच दररोज छोटे मोठे दररोज अनुभव येतच आहेत स्वामींची. ही सेवा फक्त मी श्रवण करते तरी पण अनुभव येतच आहेत. नोकरीतल्या अडचणी पण कमी झालेल्या आहेत. मुलं पण शांत आलेली आहेत. घरातलं वातावरण देखील बदललेलं आहे. बराच फरक पडलेला आहे ताई. खूप खूप सुंदर ताई. आणि आपण ज्यावेळेस दान देतो, मेळावा म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. आणि जेव्हा आपण मेळाव्यासाठी, जेव्हा दत्तप्रभूंच्या जोळीमध्ये आपण हे दान टाकलेलं असतं आणि ज्यावेळेस आपण हे दान टाकतो त्यावेळेस महाराज आपल्याला कितीतरी पटींनी आपल्याला परतफेड करत असतात. महाराज कोणाचंही कर्ज त्यांच्याजवळ ठेवत नाहीत, आपल्याला दादा नेहमी सांगतात, हो की नाही? आणि ज्यावेळेस आपण आपल्या घरातली लक्ष्मी जेव्हा देतो, फुल नाही फुलाची पाकळी, अगदी तुम्ही 10 रुपये जरी दिले तरी त्याच्या बाबत जो अनायास खर्च असतो ना आपल्या घरातला, तो सुद्धा टळतो. दानाचं खूप महत्व आहे. त्याच्यामुळे तर आपल्याला सतत सांगितलं जातं ना, आणि कुठं करावं आपण दान हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आपण जिथं करतो ते सत्पात्र दान होतंय का हे पण महत्वाचंच आहे. आणि जेव्हा आपण सत्पात्र ठिकाणी जेव्हा करतो, योग्य ठिकाणी जेव्हा करतो, तेव्हा अशी प्रचिती येणारच ना ताई. हो. आणि समोरच आहे तुमच्या. आणि असे खूप जणांना येते, असंख्य जणांना येते, आपल्यालाच नाही. त्याच्यासाठी तर आपण दान सतत केलं पाहिजे. कुठल्याही मेळाव्याला सुद्धा आपण म्हणजे काहीच नाही, आपल्याला श्रमदान असो, कुठले आर्थिक दान असो, काहीही मेळाव्याला नाही जमलं जायला तर निदान आपण आर्थिक तरी कमीत कमी देऊ शकतो ना. फुल नाही फुलाची पाकळी आपल्याला कोणी म्हणजे जबरदस्ती करत नाही, तर तुम्ही एवढेच द्या तेवढंच द्या, भले आपले 100 रुपये असू देत, पण आपण म्हणजे मनापासून स्वामींच्या चरणी अर्पण करणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यातूनच आपल्याला स्वामी प्रचिती येतेच. आणि देताना पण आपण निस्वार्थ भावनेने फक्त द्यायचं, कुठलाही मनात स्वार्थ ठेवून द्यायचं नाही, एवढंच हो ताई. करायचं. श्री आणि स्वामी दुसरी समर्थ. गोष्ट, श्री स्वामी समर्थ ताई, मला दुसरी आणखी एक गोष्ट सांगायची आहे. माझ्या मिस्टरांचं गेल्या आठवड्यात त्यांनी अनुभव सांगितला होता की, आणि त्याबद्दल म्हणजे त्यांनी प्रश्न टाकला होता दादांना. तर त्यांनी ती सेवा वगैरे दिली होती. तर ती सेवा स्वामींच्या कृपेने ती पूर्ण होतच आलेली आहे. आता नारायण नागबलीचा विधी तो पण आम्ही 13 तारखेला पूर्ण करायला जाणार आहे त्र्यंबकेश्वरला. फक्त आता एवढीच इच्छा आहे की म्हणजे मिस्टरांचे जे प्रश्न राहिलेत ना, तर त्या सर्वांची उत्तरं मिळावी आणि मिस्टरांचं म्हणजे कल्याण व्हावं एवढीच मनापासून इच्छा आहे. बाकी काही नाहीये. कसं असतं आता प्रश्न असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात असतात प्रश्न, पण त्या प्रश्नामागे आपले प्रारब्ध किती हे आपल्याला माहिती नसतं ना. आणि आपल्याला जेव्हा आपण इथे येतो, स्वामी सेवेमध्ये येतो ना, तेव्हा अगदी म्हणजे पायावरचं नखावरती जातं जे म्हणतात ना, तोच प्रकार आपला स्वामी सेवेमध्ये असतो. आपल्याला जी सेवा दिली आहे ना, ती पूर्ण मनोभावे करणे आणि सगळं स्वामींच्या चरणी अर्पण करणे. स्वामी, तुम्हाला जे करायचंय, माझ्यासाठी जे योग्य आहे ते तुम्ही करा. आम्ही तुमच्या चरणी नतमस्तक आहोत. तुम्हाला जे आमच्यासाठी योग्य आहे. आणि म्हणजे कसं असतं, असं म्हटलं जातं बघा, की म्हणजे ती म्हण आहे का, आपण स्टेटस वगैरे सगळे बघतो, की तू करता वही है जो तू चाहता है, अशी काहीतरी म्हण आहे. आता मला ती आठवेना, पण खूप सुंदर आहे. त्याच्यातून एवढं शिकायला भेटतो ना, खूप मी नक्की सांगेन ते. एवढं सुंदर आहे की आपण जेव्हा स्वामींच्या इच्छेने चालतो ना, स्वामींच्या इच्छा मिळून चालतो ना, त्यावेळेस आपल्या आयुष्यातल्या ज्या गाठी आहेत ना, त्या अलगद सुटत जातात. आणि त्याच्यामुळे जास्त आणि हेच करायचं नाही की स्वामी माझे हे प्रश्न सोडवा, स्वामी माझे ते प्रश्न सोडवा. प्रश्न सगळ्यांना येत, कोणाला नाही येत. आम्हाला पण आहेत, तुम्हाला पण आहेत. पण स्वामी, आता तुम्ही इथं आलाय ना, फक्त जी सांगितली ना सेवा ती मनोभावे करा आणि स्वामींच्या चरणांवरती सगळं समर्पित करून टाका तुम्ही. महाराजांना जिथं न्यायचं ना, ते बरोबर तुम्हाला घेऊन जातील. एवढंच फक्त सांगते तुम्हाला. आणि विश्वासाने करा. आणि आपल्यासोबत दुसऱ्यांना, तुम्हाला जेवढ्या जणांना जोडता येईल ना इथं,
त्यांना जोडत राहण्याचा प्रयत्न करा. ताई मी तुम्हाला कसा काय विश्वास नव्हता, आता तुम्हाला करते, विश्वास बसला की नाही, तसेच आणखीन आपल्यात म्हणजे खूप गरज आहे. आभाळ फाटलेलं आहे म्हणतात ना, तशी तर आहे आता आपल्या सगळे कलियुगामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला फक्त जोडत जायचंय. काय स्वामी आपल्या हाताने जे करून घेतील ते घेतील, हो की नाही? हो मी नातेवाईकांना बरंच सांगण्याचा प्रयत्न करते, पण ताई होतंय कोणी काय काही आपल्याला आवर्जून वेळ देण्याची गरजच नाही लागत. आपण जिथं जाऊ ना, तिथं तुम्ही कुठंही जा. तुम्ही ज्या ठिकाणी जाल ना, तुमची इच्छा असेल ना, आपोआप महाराज बुद्धी घालतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. हे सांगते तुम्हाला. आपण कुठेही अगदी आपल्याला सेपरेट वेळ काढायची काही गरज नाही. आपण जिथं जाऊ ना, तिथं आपण अगदी सहज इच्छा आपली असली ना, आपल्याला एक व्यक्ती जरी भेटली ना, तरी स्वामींची इच्छा समजायचं आणि करत राहायचं. कुठेही जातो मी, काही नसतं असं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कुणाला अनुभव सांगायचेत का? श्री स्वामी समर्थ. मधल्या सर्कलला टच करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. आवाज येतोय? हो हो येतोय, बोला ना. हा माझा कालचाच अनुभव आहे. नाव मी ताई सांगा ना तुमचं. अरुणा पंडित. श्री श्री स्वामी नाव समर्थ. एकेकाने अरुणा बोलत पंडित. आहे. थांबा, अरुणाताईंना बोलू देत, मग तुम्ही बोला. हा बोला ताई. मी रुद्र सेवा करते, महिना झाला. काल रुद्र सेवा करताना माझे एका जणीला पैसे टाकायचे होते 5,000. ते मी चुकून माझे दुसऱ्या अकाउंटवर टाकले गेले. दुसऱ्याच न ओळखीचे नव्हते असे कुणालाच. पण मी ते मेसेज टाकल्यानंतर त्यांनी मला तासाने सांगितले की मॅडम तुम्ही मला पैशाचा टाकले व्हॉट्सअपवर, मला पैसे नाही, तुम्ही दुसऱ्या ह्यांना टाकलेले आहेत पैसे. मी खूप घाबरून गेलेले होते. स्वामींच्या तिथे बसले, रुद्राभिषेक झाल्यावर तासानेच हे झालं. मी स्वामींना म्हणलं माझे पैसे माघारी येऊ द्या. मी त्यांचा नंबरही नव्हता माझ्याकडे. मेसेज केल्यानंतर माझे ते पैसे 6:30 वाजता वापस आले, 5,000 रुपये. खूप छान ताई. महिन्यात झालं मी रुद्राभिषेक करते, दादांनी सेवा दिलेली इथे. हो हो, सगळ्या सेवा कंटिन्यू व्यवस्थित करा. आपल्या रोजच्या सेवेमध्ये जॉईन होत जा. रोज असते सेवेत ह्या जॉईन मी. हो हो. आणि आपल्याकडून सगळ्यांना जॉईन करण्याचा प्रयत्न पण करा. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ. मी डिलिव्हरी झाले होते. नाव सांगा ना ताई तुमचं, नाव गाव सांगा ना. रेणुका सुधीर गायकवाड, कुरुंदवाड इथं नरसोबावाडीपाशी जाते. मी डिलिव्हरी झाले होते. हे सिझरिंग झालं होतं आणि खूप कफ झाला होता मला. आणि मग मला असं वाटत होतं काय यार, मला स्वामी असताना मला एवढा त्रास व्हायला लागलाय. खूप असं ते टाके सुद्धा दुखत होते. असं खोकायला लागलं की टाके दुखायचे, ठेवलं की ते खूप गुरगुर, खूप म्हणजे कंडिशन खूप वाईट होती. मग सगळे डॉक्टर सिस्टर सगळे माझ्या आजूबाजूला होते. हिला खूपच त्रास होतोय ह्याचा. नुकताच फक्त 1 दिवस झाला होता सिझरिंग होऊन. खूप त्रास व्हायला होता मला. 3 दिवस असा त्रास झाला. मग दीदीनं मला मी जे माझ्यापाशी होते ते माझ्या खोटाला लागून त्यांची डिलिव्हरी झाली होती. त्यांच्या बाळाचं हे झालं होतं, तोंडामध्ये घाण गेली होती आणि त्याला ह्याच्यात ठेवले होते. मी म्हटलं तुम्हाला जे जे देव तुम्हाला आवडते त्या देवाची तुम्ही नाव घ्या. म्हटलं मी स्वामी समर्थाचीच सेवा करते. ज्यांनी कोणी मला म्हटलं की मी स्वामी समर्थाची सेवा करते तर मला वाटतं वाव, ही आपलीच आहे, आपलंच कोणतरी नातं आहे असं वाटतंय मला. मग त्या देवासाठीच तुमचं बाळ आज वाचलंय असं वगैरे मी त्यांना सांगायची. पण मी माझ्या बाबतीत होताना मी स्वामींच्यावरच विश्वास दाखवायचे. आणि काय यार, मला स्वामी असताना मी एवढी सेवा करून पण स्वामी मला काय एवढा त्रास द्यायला लागलाय किंवा एवढा त्रास होतोय मला असं वगैरे मी हे करायची. दीदी पण सारखं फोन करून ती नामस्मरण वगैरे करायची, हे करायची. त्यानंतर मला डिस्चार्ज देणार होते. डिस्चार्ज झाला नाही बाळाला, तोपर्यंत कावीळ झाली. मग ते ठेवून घेतले. मग मी म्हटलं आता दीदीला सांगून टाकायचं, दीदी मला स्वामी माझ्याकडे बघत नाही, मला खूप
त्रास व्हायला लागला. मी स्वामींचं पण नाव घेतेय. बस दीदीला सांगायचं आता. तर असं म्हणायला लागले. असं 2 दिवस मी म्हणत होते. 2 दिवस तिचा सारखा फोन येत होता, पण मी हे सांगतच नव्हतो. मग त्या एक दिवशी मी झोपले होते, 7 वाजलेले वाटतं, आणि झोपलेले म्हणजे मी झोपलं पण लागलीच नव्हती मला. मग असं एक अंधार घुडूक होतं आणि मग असं एकच बल असं सोडलेलं होतं. मी असं मोठमोठ्यानं ओरडत होते. माझी सासू माझ्यासोबत होती, आई. मग आई आई मी अंधारात लय मला भीती वाटायला लागली. कोणच माझ्या आजूबाजूला कोणच नव्हतं. मग त्यानंतर मी लई मोठमोठ्याने ओरडत होते. मग मोठमोठ्याने ओरडत होते. पूर्ण माझं अंगाचं मुवमेंट पण जरा सुद्धा काय हलत नव्हतं, काहीच होत नव्हतं. मी तर जागी होते, डोळे सुद्धा उघडत नव्हतं, माझं अंग पण हलत नव्हतं. मग मी म्हणाले अरे एवढं मोठमोठ्यानं ओरडायला लागलोय मी, दवाखान्यात आहे, पूर्ण दवाखाना माझ्या आजूबाजूला असेल आता, असं पण म्हणायला लागले. तरी सुद्धा मला कोणच दिसेना. मी फक्त एकटीच आहे. खूप मोठमोठ्यानं ओरडायला लागले. त्यानंतर सगळं राहून दे असं आता म्हटलं, श्री स्वामी समर्थ प्लीज, श्री स्वामी समर्थ म्हणायला लागले. तसं तसं मला धीर आला आणि एक मला खांब भेटलं. मी तिथं खांबाला धरून उभारले. त्यानंतर जसं जसं मी श्री स्वामी समर्थ म्हणायला लागले तसं तसं माझ्या अंगाची मुवमेंट वगैरे व्हायला लागली. मग मला खरं मी डोळेच उघडायचं होईना. मला पूर्ण डोळे उघडायचं म्हणायला लागले तर उघडायचं होईना. मग श्री स्वामी समर्थ जसं म्हणेन तसं मला खूप एक प्रकारचं धीर यायला लागलं. मग त्यानंतर मग मी तसंच उभारले. मग एका बाजूला तिथं नरसिंह सरस्वती ह्याच्यामध्ये भगवे घेऊन डोक्यावरनं असं घेतलेले, त्रिशूळ घेऊन बसलेले, ते मला असं दिसले एकदम. आणि आई शाल्लेट मला सरस्वती काय ते नरसिंह सरस्वतीचं दर्शन झालं. मग त्यांना पाया पडले. मला हा मग मी हे केलं, पाया पडले. मग ते म्हणाले मला सरबत दे असं म्हटले. मग आईला तर मी एवढं ओरडलोय, आता सगळं पूर्ण दवाखाना माझ्या बाजूला असेल. त्यानंतर मी एकदम असं उठले तर सगळे शांत होते. हे स्वप्न पण नव्हतं, मी जागी होते पूर्ण. शांत आहे. मग दीदीला म्हटलं बघ तू माझ्याकडे स्वामींच्या बद्दल हे कंप्लीट करणार होतीस म्हणताना स्वामींनी तुला असं दाखवलं. खूप छान. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. आपण जेव्हा स्वामींचं नामस्मरण करतो, मनापासून त्यांची आठवण करतो, त्यांचा धावा करतो, तेव्हा कुठल्या ना कुठल्या कुठून का होईना पण असं काहीतरी ते आपल्याला संकेत देत असतात प्रत्येक गोष्टींचे. हो, ह्याच्यात आल्यापासून मला लई डीपी ठेवायचं, स्टेटस ठेवायचं, असं खूप स्वतःला आवरून घ्यायचं, खूप हे. आता मला एक डीपी ठेवू वाटत नाही. जे ठेवल ते स्वामींचं ठेवायचं, जे ठेवल ते दत्त महाराजांचं ठेवायचं. एक प्रकारची खूप म्हणजे ह्याच्यात स्वामी सेवेत आल्यानंतर खरंच खूप बदल होतोय. आता मला माझी स्वप्ने पडले तर मला काय खरं वाटायचं नाही. पण दीदी म्हटलं की रेणू बघ ना गं, मी हे काम करणार आहे, तुला स्वामी काय सांगतात. मला खरोखर त्या रात्री मला काहीतरी स्वामींनी सांगतात. मग ते तिला दीदीला सांगतो. म्हणजे एक प्रकारची आपल्याला शक्तीच भेटते ताई. खरोखर स्वामी सेवा खूप भारी आहे, खूप मस्त आहे, खरंच छान आहे. आणि मला कधी गुरुचरित्र स्वामी सेवेत आले नसते तर मला गुरुचरित्र वाचायला भेटलं नसतं, नवनाथ पारायण केले नसते, काहीच केले नसते. मला ते दुर्गा सप्तशती हे पुस्तक पण माहित नाही मला, नवनाथांचं पण माहित नाही पुस्तक आहे हे पण माहित नाही, श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र आहे हे सुद्धा माहित नव्हतं. मी खूप देवांच्यापासून लई लांब होते. ह्याच्यात आल्यापासून जे ग्रंथ आहेत, जे पुस्तक आहेत, काय देव आहे, खूप खरोखर खूप मला काय खूप कळायला लागले. आणि मला जिथं वाटतंय, मी 9 महिन्याची प्रेग्नेंट होते, माझे तिन्ही सासवा पण गेले होते, तरी मी घाबरत होतो. घरात खूप आमचं एकत्र कुटुंब आहे, मी एकटी एवढं पोट घेऊन काय करणार आहे असं दीदी मला म्हणायची. रेणू तू काय म्हणून करणार ग, अगं कशाला घाबरतेस, माझ्याबरोबर माझे स्वामी असताना मी कशाला घाबरू असं मी दीदीला म्हणायचे. आणि एवढा मस्त मला धीर यायचा. स्वामी माझ्याबरोबर असताना मी कशाला एवढं घाबरू. त्या दिवशी खरं सांगते ताई, माझे धीर सगळे स्वयंपाक करायचे, भांडी घासायचे, असे करायचे, कधी आयुष्यात कधीच काय केले नाहीये. मग तिथे एक जण भांडी घासायला लागले, एक जण काहीतरी मला स्वयंपाकाला मदत करायला लागले, माझे मिस्टर मला काहीतरी मग ते कधीच इकडची काळी ठेवून इकडे ठेवत नव्हते. मी कुठं पण मला असं वाटायला लागले. हो ताई खरं. मला जर माहेरी राहायचं असलं तरी म्हणते श्री स्वामी समर्थ मला प्लीज 15 दिवस राहायचंय. तिथे गेलं की खूप काम करायला लागते, बाळाकडे पण लक्ष लागत नाही. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा सांगितलं तर खरंच राहते. असू द्या काही नका रडू. श्री स्वामी समर्थ असू द्या. सगळ्या सेवा व्यवस्थित करा. आता बघू आपण आणखी कोणाला अनुभव सांगायचे. श्री स्वामी समर्थ. ओके ठीक आहे सॉरी.
सॉरी, थँक्यू. असू द्या काही हरकत नाही. श्री स्वामी समर्थ. रुपाली ताई ते बोलत होत्या मग रुपाली ताई बोला तुम्ही आता. हँड राईज करा ना, आलो करू तुम्हाला. मला आहेत का? श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई बोला ना. बाई बोलते विरारवरून. हा बोला ना ताई. सर्वप्रथम दादांना नमस्कार, सर्व ऍडमिन ताईंना पण नमस्कार. मी गेल्या माझी गणपतीची सेवा सुरू होती आणि मी ठाण्याच्या मेळाव्याला आली होती. तेव्हा मी कुलदेवी, मला जी कुलदेवी माहित नाही म्हणून मी विचारलं होतं ताईला. त्यांनी मला पीडीएफ गोत्र दिलं होतं, पण त्याच्यामध्ये मला काय मिळालंच नाही. मी सुनीता ताईंना बोलली होती की ते मला बोलले होते की तुम्हाला नाही सापडलं तर मला सांगा. पण नंतर मला ज्या दिवशी माझी गणपती सेवा धुलीवंदन दिवशी लास्ट सांगता होती, तर त्या दिवशी सकाळीच मला महालक्ष्मी मातेने दर्शन दिलं. म्हणजे खूप म्हणजे असं प्रखर प्रकाश डोळ्यातून येत होता. म्हणजे साक्षात देवी तिथे बसली होती देवाऱ्यामध्ये आणि सगळीकडे असं म्हणजे प्रकाश, डोळे असं प्रकाश घेऊन इकडे तिकडे बघत होती. आणि तेव्हा नंतर मला जाग आली. तेव्हा मी माझ्या म्हणजे आमच्या देवाऱ्याच्या बाजूला, देवाऱ्यामध्ये नाहीये, बाहेर आहे माझ्या महालक्ष्मी मातेचा फोटो. तर त्याच्यामध्ये एवढं तेज होतं ना की आतापर्यंत की म्हणजे देवी खूप हास्यच दिसते देवीच्या ह्याच्यावर. ते मी सरिता ताईंना सांगितलं होतं. आणि नंतर पुन्हा 2 दिवसांनी मला स्वप्न पडलं की आम्ही कुलदेवीच्या दर्शनाला गेलोय, मी, माझा मुलगा आणि आई आणि माझे मिस्टर. ते स्वप्न अर्धच राहिलं आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 दिवसांनी मला स्वप्न पडलं की आम्ही याला करवीरला जातोय. म्हणजे मला स्वप्नातच महालक्ष्मीने मला दर्शन दिलं, म्हणजे सांगितलं की मीच तुमची कुलदेवता आहे ते. आणि आता मी गुरुचरित्र पारायण चालू आहे माझं. तर मला असं माझी तब्येत बरी नव्हती आणि सकाळी मला असं खूप अस्वस्थ वाटत होतं. तर आपल्या नेहमी ऍडमिन ताई दादा नेहमी सांगत असतात की आपण गुरुचरित्र पारायण करतो, त्याच्या रक्षेचं तीर्थ करून प्यायचं असतं. तर मी बोलली की मी पण करून पिते. आणि असं मी स्वामींसमोर बोलली, मी काय मूर्ख आहे की एवढं माझ्याकडे हे आहे तरी मी डॉक्टर करते आणि मला हे कळत नाही. मग मी ती तीर्थ करून प्यायली आणि स्वामी सेवेला बसली होती. तर मला एकदम असं म्हणजे काय झालं मला कळलं नाही. असं पूर्ण शरीरातून असं म्हणजे काहीतरी बाहेर पडतं, असं डोकं बिकं खूप दुखत होतं. आणि जेव्हा मी 11 माळी जप करत होती ना, ती माझी माळ पण खाली पडली आणि थोड्या वेळाने म्हणजे मला पूर्ण बरं वाटलं की म्हणजे माझं बीपी पण आज खूप नॉर्मल आलाय. म्हणजे जो रोज 50-60 वर येतो ना, तो आज मला खूप बरं वाटतंय. आणि लिंबू ठेवा ना जवळ तुम्ही. लिंबूची सेवा आहे ना, तुमच्या ओळखीच्या ऍडमिन कडून लिंबू सेवा घ्या आणि ते लिंबू भारून तुमच्या जवळ ठेवा पारायण चालू असताना. नाही होणार त्रास तुम्हाला. नाही, आता मला पूर्ण बरं वाटलं. आणि जे माझ्या कलशला आहे ना, ते तडा गेला त्याला. म्हणजे स्वामींनी जे मला त्रास होता ना, तो स्वामींनी त्यांच्याकडे घेतला असं. हो, विसर्जन करून टाका मग परत तो नारळ. आता पारायण चालू आहे, मग ते उचलू शकते का मी ते नारळ? झाल्यानंतर नाही झाल्यानंतर. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. नारळाला तडा गेलाय म्हणजे नारळ तुम्ही कलशवर ठेवलंय का? हो, कलशावरती नारळ ठेवलंय त्यांनी, पारायण चालू आहे त्यांचं. मग ते नारळ चेंज करून दुसरं नारळ ठेवा ताई आणि त्याला विसर्जन करा तुम्ही. अभिरुचिताई सांगतायत की तो नारळ विसर्जन करा ताई आणि त्या ठिकाणी दुसरा नारळ ठेवा. मग चालतंय. श्री स्वामी समर्थ ताई. ऐकलं ना ताई तुम्ही? ऐकलं. हो चालेल, मग करा तसा. श्री स्वामी समर्थ. म्यूट करा ताई तुमचा आता.
श्री स्वामी समर्थ. कुणाला अनुभव सांगायचा आहे का? श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ ताई बोला. ताई मला हे म्हणायचं आहे की ना, माझं आज गुरुचरित्र पारायण संपलं. आज उद्या पण केलं. ताई मी मनीषा आंधळे बोलते, डोंबिवलीवरून बोलतेय. माझं ना आज गुरुचरित्र पारायण संपलं, पण आहे ना माझ्या नारळाला ना तडा गेला होता. मी पूनमताईकडून विचारून ना इथे मठामध्ये ते देऊन आले. मी त्यांना ऍक्च्युली विचारलं की विसर्जन करायचंय की देवासमोर ठेवायचंय, मंदिरात जाऊन मठात जाऊन. तर मी मठात ठेवून दिलं. पण ते काय चुकीचं नाही ना. मला असं वाटतं की कदाचित कारण तडा गेला तो मला आजच समजलं, आधी मला माहित नव्हतं. आपण जेव्हा पारायण करताना जर ठेवला, तसं तर दादा सांगतात काहीच ठेवायची गरज नसते. पण समजा आपण ठेवलाच ना, तर आपलं जेव्हा सांगता होते त्यावेळेस आपण जाऊन कुठल्याही मंदिरामध्ये तो ठेवून यायचा. फक्त घरी खायचा नाही तो प्रसाद. अच्छा, ठीक आहे ताई, ठीक आहे. मग काय मला परत गुरुचरित्र पारायण एकदा करावं लागेल, म्हणजे हे काउंट करू नको का? नाही, करायचं ना ताई. तुम्ही तुमच्या सेवेमधलं आहे ना, हे पूर्ण तुम्ही संकल्प करून केला असेल ना, काउंट करायचं त्याच्यामध्ये. ठीक आहे, ठीक आहे साहेब. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. समर्थ आवाज येतोय का? हो हो येतोय, बोला ताई. श्री स्वामी समर्थ. जर नारळ तडकलं तर ते विसर्जित करायचं, म्हणजे वाहत्या पाण्यात किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं. जर नारळ चांगलं असेल तर ते मंदिरात ठेवायचं. आता जे झालंय ते असू द्या, पण इथून पुढे लक्षात ठेवत चला, तडकलेलं नारळ विसर्जित करायचं आणि नवीन नारळ जर चांगलं असेल नारळ तर मंदिरात ठेवायचं. श्री स्वामी समर्थ. आणि जे तुम्ही पारायण केले ना ते काउंट करा आणि पुढे पण सेवा कंटिन्यू करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कुणाला बोलायचंय का? अनुभव सांगायचा आहे कुणाला? श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई, तुमचा आवाज येत नाही ताई, थोडस मोठ्याने बोला ना. मी गुरुचरित्र पारायण करते. काही कळत नाहीये, तुमचा आवाजच कळत नाहीये. क्लिअर आहे आवाज, पण खूप बारीक आहे. मी पण गुरुचरित्र पारायण करते. हा, तर मी ना कलश पण एक ठेवलेला आणि स्वामींच्या फोटोपाशी म्हणजे खडीसाखर नारळ पण ठेवलेला आहे. मग ते नारळ दोन्ही पण मंदिरात ठेवू? हो हो, दोन्ही ठेवा ताई. आता त्यातलं काही वापरू नका आणि शक्यतो डबलची गरजच नसते मुळात ताई, एकच ठेवायचं कोणतं तरी. हो का, मी कलश पण मांडले ना आणि हे पण ठेवलेलं. हा, दोन्ही ठेवा, ते घरात नका वापरू काहीच ठेवा. आणि सांगतेच्या दिवशी काय करावं लागतं, म्हणजे जेवायला वगैरे ताई, तुमच्या जे ओळखीचे ऍडमिन आहेत ना, त्यांना तुम्ही वैयक्तिक विचारा परत त्या. कुणालाही विचारा तुम्ही, सांगतील सगळं व्यवस्थित समजावून सांगतील तुम्हाला. हो हो चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कुणाला अनुभव सांगायचा आहे का? मधल्या सर्कलला टच करा. नाही तर मग प्रार्थना घेऊयात. चालेल, प्रार्थना घेते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू
गुरुर्दैवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभ चरणार्पणमस्तु. श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.